हां, तो महाराष्ट्र गौरव पुरस्कारही अ, या रिकॉग्निशन खाली होता, की सावंतवाडीची जी लाकडी खेळणी आहेत, जी बनली जातात, ग्लोबल प्लॅटफॉर्मवर म्हणजे महाराष्ट्रातून डायरेक्ट म्हणजे गावावरून घेऊन ते डायरेक्ट ग्लोबल प्लॅटफॉर्मवर किंवा इंटरनॅशनल मार्केटमध्ये विकले जाणारं म्हणजे विकणारे म्हणजे पहिली व्यक्ती डायरेक्ट म्हणजे मीच. सो दॅट इज वन ऑफ द रिकॉग्निशन्स आय गॉट. म्हणून तोही होता. इंडियन जे रुरल म्हणजे गावातल्या वस्तू आहेत, हं. गावातल्या बचत गटातून ज्या बायका आहेत, त्यांच्याकडून हे कलर करून घेऊन म्हणजे त्यांच्याकडून हे आपल्या आर्टिस्ट कडून बनवून आणणं, मालवणी मसाला किंवा ह्या वस्तू या सर्व त्या रेकग्निशन मध्ये होतं महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2021 चा. आत्ताच जुलैमध्ये. नमस्कार. मी हिरकणीवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत. कधी कधी लाईफमध्ये काय होतं की अचानक आपल्या समोर काहीतरी येतं आणि आपल्याला ते इतकं विलक्षण वाटतं की आपण त्याचा जास्त शोध घ्यायला जातो आणि मग त्याच्या प्रेमातच पडतो. या हिरकणीच्या बाबत असंच झालं. मार्स गुरुकुलचा लाईव्ह शो अचानक माझ्या बघण्यात आला की तुम्ही मला माझ्या या चॅनलसाठी इंटरव्ह्यू द्याल आणि काही तासातच त्यांचा हो देईन की असा रिप्लायही आला. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की तुम्हाला माहिती आहे ना मी स्वीडनहून बोलते. तर मला खूप आश्चर्य वाटलं की आणि आनंदही झाला की त्यांनी माझ्या रिक्वेस्टला लगेच मान्यता दिली. मूळची मुंबईची आणि आपल्या गाव सावंतवाडीवर अतिशय प्रेम करणारी अशी ही मनीषा परब पूर्वीची, आताची मनीषा कोळी, ही जगभर प्रवास करत असताना सावंतवाडीची खेळणी जगभर घेऊन गेली आणि त्याच्या पुढेही जाऊन इतरांचेही अनेक बिझनेस तिने जागतिक पातळीवर नेऊन ठेवले. तर अशा मनीषाशी बोलायला आपल्या सगळ्यांना खूप आवडेल. तिचा प्रवास आपण जाणून घेऊया. वेलकम मनीषा. थँक्यू. थँक्यू फॉर. तर ऍक्च्युली ना खूप मला वाटतं प्रत्येक बिझनेस करणाऱ्या माणसाचं एक स्वप्न असतं की आपलं प्रॉडक्ट हे जगभर सगळ्यांनी वापरावं. पण त्यांचं हे स्वप्न तुमच्या मार्फत पूर्ण होत आहे. तर हे सगळ्यात आधी त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मला तुमच्या सगळी सुरुवात म्हणजे तुम्ही मुंबईच्या तर कुठच्या, शिक्षण काय वगैरे अशी सुरुवातीपासून तुमची जरा माहिती सांगा. हां. तर माझा जन्म जसं तुम्हाला माहिती मुंबईतलाच, मुलुंडचा. तर माझं मेजर लहानपण मुलुंडमध्ये गेलं. वडील माझे पोलिसमध्ये होते. तर त्यामुळे आम्ही असं म्हणजे खूप पोलीस लाईन फिरत जशी बदली व्हायची तसे जायचो. तर त्यामुळे शिक्षण म्हणजे शाळा माझ्या 2 बदलल्या. एकदम लहान असताना लॅमेंटन रोड पोलीस लाईनमध्ये होतो आम्ही. तिथं रॉबर्ट बर्नी स्कूल आहे, तिथे मी 1ली ते 4थी शिक्षण केलं. त्यानंतर मुलुंडला आलो. मुलुंडला आईची आई पण राहायची आणि माझा जन्मही तिकडचा होता. सो वी थॉट की आता इथेच म्हणजे कंटिन्यू करायचं. मग वडिलांची बदली होत गेल्या, पण आम्ही मुलुंडलाच होतो पोलीस लाईनीत. तर मग माझं मुलुंडमध्ये शिक्षण झालं, मुलुंड हायस्कूल आणि नंतर केळकर वझे कॉलेज. तिथून मी ग्रॅज्युएशन केलं इकॉनॉमिक्समध्ये. तर लहानपण तसं आमचं खूप मजेशीर पण गेलं म्हणू शकतो आपण आणि म्हणजे पोलीस लाईनीत राहत होतो आम्ही. त्यामुळे आम्हाला एक म्हणतो ना, की दोन्ही साइडचं वर्ल्ड दिसत होतं, की नॉर्मल पब्लिक वगैरे आम्ही आणि पोलीस वाल्यांच्या घरात राहणं. आणि बाबा जरी पोलिसमध्ये होते ना, तरी आमचे बाबा एकदम वेगळे होते. म्हणजे एकदम असा शांत माणूस, खूप असे शिकलेले आणि लॉचं त्यांनी स्टडी केलेले. त्यामुळे ही वॉज व्हेरी काम अँड कूल आणि आमच्यात जे काही म्हणजे आम्ही तिघं भावंड आहोत. मला एक मोठा भाऊ आहे मिलिंद आणि लहान मंगेश. तर आम्ही जे तिघं भावंड आहोत ना, आमच्यामध्ये हा जो कामनेस किंवा असं जे सगळं आलंय ना, ते मेन आमचे बाबा आणि ऑफ आई. आई म्हणजे मला आठवतं ना, की कुठेही आमच्या लहानपणीमध्ये काही कुठे चुकलो, मस्ती केलं काय, तर ती शी वॉज अल्वेज देअर टू करेक्ट अस. कारण का बाबांच्या नोकरीमुळे त्यांना काही असा वेळ नसायचा. ही वॉज अल्वेज ऑन ड्युटी. तर आम्हाला जे घडवलंय ते बाबा आणि आमच्या आईने.
त्या दोघांचे त्यात खूप मोठे आहे आणि आईला नेहमी असं होतं, की शिकायचं मुलींनी पण. म्हणजे मला जमलं नाही एवढं शिकायला, लग्न लवकर झालं 16व्या वर्षात आईचं. तर तिचं असं होतं, की नाही मुलं शिकतायत, पण तू पण शिकायचं, काहीतरी कर. आणि खूप वेळेस मी थोडं मागे असायची, तर शी यूज्ड टू पुश मी, "नाही जा, घे पार्ट, हे कर, ते कर," असं. सो येस, मग शिक्षण झाल्यावर पण असं होतं, की आता ग्रॅज्युएशन झालं, आता काय? पण तुम्हाला सांगू का, मला एक लहानपणापासून आय वॉज ऑल्वेज इंटू डूइंग समथिंग ऑफ माय ओन. म्हणजे असं होतं, की हम्म. अ, असं जॉबच करणं असं नाही, पण समथिंग की जिथे मला एक माझी क्रिएटिव्हिटी किंवा मला माझं थोडंसं एक स्पेस मिळेल टू डू समथिंग. तर ते लक्षात ठेवूनच आय डिड माय फॉरेन ट्रेड अँड एक्सपोर्ट मॅनेजमेंट फ्रॉम वर्ल्ड ट्रेड सेंटर इन 99. ओके. ग्रॅज्युएशन झाल्यावर. तर माझा डिप्लोमा मी तिथून केला. आणि बट स्टिल आय वॉज अल्सो वर्किंग त्यानंतर विथ लाइक स्मॉल स्टँडर्ड चार्टर्ड बँक मध्ये काही वर्ष काम केलं एखाद. आणि त्यानंतर आय यूज टू वर्क विथ MSIL म्हणून कंपनी होती, जे आपले थर्ड पार्टी इन्शुरन्स मध्ये असतात मोटर व्हेइकल. आणि ओके. आपलं चालू होतं. ते करत असतानाच स्थळ आलं लग्न म्हणजे आमचं. लग्नाचं जुळलं आणि लग्न झाल्यावर ला गेले मी. ला गेल्यावर असं होतं की H4 वर होते, सो आय कॅनॉट वर्क लीगली फॉर अ हम्म. स्टार्ट. मग काय करणार? तर तेव्हा पण असं वाटलं, की वर्षभर तरी नाही काम करू शकत. बट देन ती एक अपॉर्च्युनिटी होती, की लोकं ला जाऊन स्टडी करायचं म्हणून लाखो पैसे भरतात. आणि मी म्हटलं, मी ऑलरेडी यूएसमध्ये आहे आणि मी काय करते बसून? सो विथिन नेक्स्ट 2 मंथ्स म्हणजे जोपर्यंत आय वॉज गेटिंग यूज्ड टू द क्लायमेट. आणि मी विंटरमध्येच गेलेले एकदम असं जॅनमध्ये वगैरे, तो बर्फ आणि दुपारी 2:30-3 लाच अंधार होणं, ह्याची हम्म. सवय नव्हती ना. म्हणजे आपल्याला आणि हो. मेन म्हणजे कसं, की फर्स्ट टाईम आउट ऑफ इंडिया होते. आणि बाहेर बघितलं म्हणजे इथे तर इतका आपल्या इथे आवाज असतो, लोकं असतात आणि तिकडे एकदम शांत, गप्प. तर त्यामुळे थोडंसं एक सेट व्हायला लागला वेळ. बट देन आय युज्ड दॅट टाईम इन्स्टेड ऑफ लाइक की बसून राहणं आणि काय करणार? फ्रेंड्स वगैरे असं तर काही नाहीये, की आपल्याकडे कसं वाटलं, फोन केला, उठलं, निघालो, भेटलो. शेजारी असतात. तसं कोणच नाही. सो आय थॉट आय स्टडी समथिंग हिअर. मग मी तिकडे माझा बिझनेस डिप्लोमा आणि ॲडव्हान्स फ्रेंच, म्हणजे मी कॉलेजमध्ये केळकरला असताना फ्रेंच केलंच होतं ॲज माय सेकंड लँग्वेज. तिकडे गेल्यावर मी ते अजून थोडं ॲडव्हान्स फ्रेंच शिकले. आणि देन आय मिस्टर डिड कोणत्या माय जॉब म्हणजे त्या कोणत्या फील्डमध्ये? कोण? तुमचे मिस्टर हां, कोणत्या? हां. ते आय-टीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर. सो ते तुम्हाला माहितीच आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणजे एक असतंच की आउट ऑफ इंडिया मेजॉरिटी. तर त्यामुळे मग त्यांचं तेव्हा ते होते जे-एन-जे मध्ये. सो आम्ही एडिसन न्यू जर्सीला राहायचो. आणि मग मी तिथेच कॉलेजमध्ये शिकले. शिकून घेतलं. म्हटलं चल आपण हा जो वेळ आहे तो यूज करायचा. काहीतरी शिकायचं, नवीन शिकायचं. आणि परदेशात ते यूएसमध्ये शिकायला मिळतंय. सो आय डिड माय बिझनेस म्हणजे डेव्हलपमेंट डिप्लोमा फ्रॉम देअर अगेन. आणि मग नंतर असं झालेलं की अ, परत इंडियात यायचं म्हणजे प्रोजेक्ट संपलेला आणि मग इंडियात येण्याची वेळ झालेली. मग इंडियात आल्यावर आय स्टार्टेड अगेन वर्किंग विथ कंपनी इन बंगलोर. आणि अगेन थ्रू देम आय वेंट टू LA. म्हणजे असं होतं की मग म्हणजे मी एका देशात तर मिस्टर एका देशात, असंही झालेलं आहे. पण आय वर्क. आणि हे सगळे एक्सपिरियन्स ना, लोकांना आपल्याला भेटण्यामध्ये, लोकांना जाणून घेण्यामध्ये खूप युजफुल झाले. जसं आमचं म्हणजे जसं आम्ही इंडियातून पहिले येऊन यूएसला फ्रेंड्सला भेटायला जायचो किंवा कोणाला, तर तेव्हा हे आपले गिफ्ट्स, गिफ्ट्स काय घेऊन जाणार? तर एकदम टिपिकल इंडियन. तर काय, तर मी कसं इंडियाला आले किंवा असलं की लहानपणापासून एक होतं ना, की पूर्वी आपल्या आता लोकं खूप ठिकाणी फिरायला जातात. म्हणजे मुलांना आपण नेतो, महाबळेश्वर हे ते. पण आम्हाला लहानपणी एकच माहिती होतं, मे महिन्याची सुट्टी गाव. पडली की गावी जायचं. गाव सोडून मला तरी असं वाटतं, की मी कॉलेजला जाईपर्यंत महाराष्ट्राबाहेर कधी गेलीच नव्हती. गोवा जास्तीत जास्त, कारण का सावंतवाडीवरून ते जवळ होतं. तर मग कधीतरी गावी गेलं, की चल गोव्याला जाऊन आलं बीचवर वगैरे, पणजीला. बट तेही आम्हाला असं काही वेगळं नाही वाटायचं, कारण का लहानपणापासून गोवा जवळच ना. तर कोणतरी काकी, कोणतरी ओळखीचं असायचंच गोव्यात. तर ते हम्म. जाऊन यायचो. तर ते सोडून आम्ही
त्याच्या बाहेरचं जग बघितलं नव्हतं. बट समवेअर इनसाइड मी अँड माय इव्हन ब्रदर्स आम्हाला असं कुठेतरी होतं, की आपण टीव्ही बघतो, मूव्हीज बघतो, तर यापुढेही जग आहे आणि तिथपर्यंत जायचं आहे किंवा ते करायचं आहे. सो त्यामुळे म्हणजे काहीतरी वेगळं शिकायचं. म्हणजे मला विचारलं पण होतं, की "अरे, तू इकॉनॉमिक्स केलं आहे, की बँकिंग जॉब्स आहेत किंवा इन्शुरन्समध्ये तू वर्षभराचा एक्सपिरियन्स आहे. सो व्हाय डोंट यू गेट इंटू फायनान्स म्हणजे असं वगैरे. तुला तू हे फॉरेन ट्रेड वगैरे का करत बसलीस?" तर मला असं होतं कुठेतरी, की मला थोडंसं आउट ऑफ इंडिया म्हणजे मला जायचंय किंवा काहीतरी काम करायचंच आहे. म्हणजे एक सी वन थिंग इज दॅट काहीतरी एक गोष्ट तुम्ही ते ठेवा मनात. हम्म. आणि ते तुमचं ध्येय असलं पाहिजे, की मला हे करायचं आहे. मग त्या अँड देन यू स्टार्ट वर्किंग टुवर्ड्स इट. तर ते तसं होतं मला, की आणि मला सुदैवाने काही अपॉर्च्युनिटी मिळत गेल्या. म्हणजे माझं लग्न झाल्यावर मी यूएसला गेले. अ, कदाचित नसते गेलं तर थोडा अजून स्ट्रगल असतं, की ते बाहेरपर्यंत जाणं. पण मग बाहेर गेल्यावरही आपले मराठी कम्युनिटी म्हणा किंवा आहे. मग त्यांच्यापर्यंत मग त्यांना आपल्या सावंतवाडीचं काहीतरी गिफ्ट घेऊन जाणं, देणं. तर ते त्यांना आवडायचं. एखाद दोन यांचे अमेरिकन फ्रेंड्स होते, बॉसेस होते. तर त्यांना म्हणजे असतं ना बॉसला काहीतरी गिफ्ट घेऊन जायचंय. मग मला हेच विचारायचं, "आहे का काय घरामध्ये?" "हां, आहे ना, हे घ्या." पॅक करून वगैरे घेऊन जायचे. मग ते कसं ॲज आवड किंवा गिफ्टिंग म्हणून आणायचे. तोपर्यंत असं काही विचार नव्हता या गोष्टीमध्ये. बट अगेन मला असं माहिती होतं, की हे लोकांना आवडतायत आपली कला. नॉट हम्म. ओन्ली सावंतवाडी असं मला जर काही हँडीक्राफ्टची वस्तू अशी वेगळी दिसली कुठेही, तर मी ती हम्म. उचलायची आणि ती मी गिफ्ट द्यायची, की हे इंडियन आहे, टिपिकल इंडियन. हम्म. हँडमेड आहे बाय द आर्टिझन्स. मग ते म्हणजे आपली पश्मिना म्हणाल किंवा काहीही म्हणा स्टोल्स वगैरे असतात ना ते. कधी एक छान दुपट्टा, कुर्ती. हम्म. जस्ट रिसेंटली 2 दिवसापूर्वीच मी इथे एक स्वीडिश क्लायंट आहे त्यांना कुर्तीज 2 दिल्या. म्हणजे त्यांनी घेतल्या माझ्याकडून अच्छा. आणि त्यांनी चांगले टेस्टिमोनियलही पाठवलं, की खूप छान आहेत. म्हणजे घालून वगैरे फोटोज पाठवलेत. सो लोकांना आवडतात आपल्या वस्तू. हम्म. आपल्याला कसं आहे ना, की आपल्याला स्वतःला ते म्हणजे स्वतःला त्याच्यात इंटरेस्ट दाखवला पाहिजे. असं आहे, की आपण हे पॅशनेटली तुम्ही जर तुमची गोष्ट असते ना, की पॅशनेटली धरून जर तुम्ही तुमची गोष्ट लोकांना एक्सप्लेन करून दाखवाल ना, तर त्याचाही इंटरेस्ट त्यात येतो. हे हम्म. मला माहिती आहे. म्हणजे मला हे आय बिलीव्ह इन थीस थिंग्स. मग सो देअर आय थॉट, की इफ आय एम नॉट वर्किंग आणि इफ आय वॉन्ट टू डू समथिंग, मी यामध्ये करणार. म्हणजे आपल्या ज्या वस्तू आहेत ना, या मी लोकली आय विल स्टार्ट विथ, बट हळू-हळू ग्लोबली का होईना, या वस्तू मी घेऊन जाणार. सो दॅट वॉज माय मेन म्हणजे मला आवडायचं ते करायला. सो लाइक आफ्टर बंगलोर, मुंबईला शिफ्ट झालो, तेव्हाही मी वर्किंग होते. म्हणजे कॉर्पोरेट होतं. तोच ते म्हणजे डोक्यात होतं करणार. पण ते जे पाऊल उचलायचं ना अजून तो धीर येत नव्हता किंवा म्हणजे आता बोलतो ना कॉर्पोरेटमध्ये यू आर वर्किंग. महिन्याला पगार येतोय बँकेमध्ये. सगळं असं नीट आहे, टाईम टेबल आणि त्या सर्वामध्ये ते सर्व सोडून गिव्ह करून चालू करणं याला म्हणजे एक तो विचारच होता. म्हणजे विचार बरोबर. करत होते. आय वॉज नॉट व्हेरी शुअर अबाउट इट. आणि पण असं झालं, की मुलगा झाला 2010 मध्ये आणि मग परत असं झालं, की आता मी ठाण्याला राहायला आणि जॉब अंधेरीला. तर ठाणा ते अंधेरी प्रवास करायचा म्हणजे इट वॉज लाइक टू मच. 2 तास जाण्या, 2 तास येणं. मग घरी पण सगळे म्हणायला लागले, की "आता तू जाणार, येणार. बाय द टाईम यू कम होम इट विल बी नाईट 8:30." 8, 8:30 तर आरामशीर होणार 6ला जरी ऑफिसमधून निघाली. सो इज इट वर्थ? म्हणजे असं होतं आणि मलाही ते वाटलं, की रिअली इज इट वर्थ लहान बाळाला सोडून जायचं एवढ्या असं आणि मग ते कुठेतरी मी म्हटलं ठीक आहे जवळपास बघेन जॉब वगैरे. हम्म. असं चालू होतं आणि फॉर अ ब्रेक बिकॉज आय रिअली वॉन्टेड अ ब्रेक म्हणजे थोडंसं फ्रस्ट्रेशन येतं घरातही बसून, की यू आर वर्किंग थ्रू आउट म्हणजे तुम्ही शिकता आहे, शिकतानाही मी घरी ट्युशन्स घ्यायचे लहान मुलांच्या. माझ्याकडे ट्युशनला लहान मुलं यायची. 11वी पासूनच म्हणजे मी 10वी झाली 11वी पासून शेजारचे-पाजारचे गोळा लहान मुलं ट्युशनला येता-येता जवळ मी पूर्ण कॉलेज होऊन जॉबला जाईपर्यंत ट्युशन्स घेत होते. 5-6 अच्छा. वर्ष म्हणजे. तर त्यामुळे
आय वॉज ऑलवेज वर्किंग और डुईंग समथिंग. मी अशी कधी रिकामी नाही की फ्रेंड्स बरोबर मूव्हीला गेलो, हे तेवढा वेळच नसायचा आमच्याकडे. आणि आमचं कसं वन रूम किचन, म्हणजे पोलीस लाईनीत राहिलेलो आणि बाबांचा पगार हा किती वगैरे, तर ते आम्हाला नेहमी होतं की आम्हीही ती फायनान्शियल जबाबदारी घेतलेली की बाबा घरात पैसा आला पाहिजे. आपली शिक्षण आहेत, मग आपली शिक्षण म्हणजे माझ्या मोठ्या भावानी त्याला जे करायचं, म्हणजे ही डिड हिज आयटा, म्हणजे तो माझं हे जे सामान येतं ऑल ओव्हर वर्ल्ड पाठवतो, तोच पाठवतो. ही इज इंटू कार्गो अँड कुरिअर. तर त्यामुळे त्याचाही हा जो वेगळा प्रवास होता किंवा त्याचंही जे हे शिक्षण होतं शिकायचं, हे त्याने स्वतःने केलं. ही अर्न्ड अँड ही पेड फॉर इट. सेम थिंग विथ मी, की आम्हाला फीस भरायची आहे किंवा लहान भावाचं फीसचं बघायचंय. तर बाबांबरोबर आम्हीही त्या जबाबदाऱ्या घेतलेल्या. कारण का ते घेणं भाग होतं. असं काही नाहीये की टू शो ओर समथिंग. वी हॅड नो ऑप्शन बेसिकली. तर त्यामुळे आय वॉज नेव्हर होम. दिवस बसलोय, टीव्ही बघतोय, झोपतोय असं कधीच नव्हतं. तर ते थोडंसं मला, म्हणजे मी असं की लहान बाळ आहे आणि ह्यांचा तर प्रवास चालूच असायचा. म्हणजे 15-15 दिवस कधी हे पॅरिसला आहेत, कधी स्वीडनला आहेत, कधी यूएसला आहेत आणि मी एकटी. आई वगैरे कोण ना कोणी यायचं राहायला. पण ना मग मी पण म्हणजे चिड कर, राग-राग कर, बाळ रडते, मी रडते. असं पण खूप झालं आणि मग त्या याच्यात असं झालेलं, आईच बोलली, की "चल तू गावी चल, फॉर अ चेंज. लेट्स गो." आणि मी जेव्हा गावी गेले, म्हणजे थोडासा एक ब्रेक नंतर गावी गेलेले. बिकॉज आय वॉज म्हणजे खूप ऑफिस पण कामं होती किंवा मीही ट्रॅव्हल करत होते आउट ऑफ इंडिया. तर या सगळ्या गोष्टीमध्ये ना, मी म्हणजे असं केलेलं, की गावी मला जाता आलं नव्हतं फॉर अ मेजर, म्हणजे तो एक फर्स्ट टाईम असं झालेलं, की एक 4-5 वर्षाचा गॅप झालेला, की मी गावीच नव्हते गेले. आणि मग माझ्या मुलाला घेऊन म्हणजे जायचंही होतं देवाला वगैरे, तर म्हटलं ठीक आहे, चल जाऊया गावी. गावी गेल्यावर मग परत ॲज युजुअल आपण म्हणतो ना, परत मुंबईला येणार, तर एक शॉपिंग, चल आपण जाऊया चित्ताराळी. आमच्या फेमस आहे चित्ताराळी, सावंतवाडीला उभा बाजार. तर मी गेले आणि गेल्यावर म्हणजे असं पाहण्यात आलं, की एक तो वेळ होता, म्हणजे 2010 म्हणजे 11 वगैरे त्या वेळात आहे ना, म्हणजे आता उलटं दुकानं यायला लागलेत. परत द बिझनेस हॅज स्टार्टेड बूमिंग. बट एक असा मध्ये काळ आलेला, एक 10 वर्ष, 10 नाही, 7-8 वर्षाचा, की बिझनेसेस वर नॉट ग्रोइंग. ईदर काही शटडाउन होत होते आणि मेजॉरिटीवर लाइक की नेक्स्ट जनरेशन नाही आहे. आता आहे तीच आहे. त्यानंतरची जनरेशन, दे आर नॉट इंटरेस्टेड, मोर इंटरेस्टेड. असं नाही की नाही, दे न्यू की हा त्यांचा पारंपरिक म्हणजे त्यांचा बिझनेस आहे किंवा असणार आहे. बट दे वर नॉट शोइंग मोर इंटरेस्ट इट सीम्स. कारण का ज्याला त्याला बघा, आम्ही शिकून बाहेर गेलो, तसं ज्याला त्याला शिकून गाव किंवा म्हणजे त्यांचं ते डबकं किंवा असतं बाहेर त्याच्या यायचं बाहेर असतं. पडायचं. सो असं होतं. सो मेनी क्लोज डाउन वगैरे होते आणि मग तिथेच आमच्या म्हणजे आमचे जे नेहमीचे होते, ज्यांच्याकडून मी सामान घ्यायची गिफ्टिंगला, तसंच आमचे ओळखीचे काका होते एक आणि म्हणजे वडिलांचे खूप जुने मित्र आणि त्यांच्याकडून मग मी त्यांना असं म्हणजे विचारलं 1-2 म्हणजे तिकडे, की "तुम्ही हे का बंद करताय?" आणि दे वर लाइक ठीक आहे, म्हणजे रिस्पॉन्स आजकाल पहिल्यासारखं टुरिस्ट येत नाही आहेत किंवा बिझनेस इज बिट डाउन किंवा 1-2च स्टोअर्स आहेत, की ज्यांची आता इतकी मोनोपोली आणि नाव झालंय, की मग ते बाकीचे छोटे-छोटे त्यांना कोण जास्त हे नाही करत आहे. तर सो बेसिकली दे वर नॉट व्हेरी हॅपी ॲट दॅट मोमेंट. मग मी त्यातले त्यात जे ओळखीचे होते 2 असे, तर त्यांना काय सांगितलं, की "तुम्ही नका हे बंद करू किंवा तुम्ही हे नका करू. व्हॉट आय विल डू इस की मला तुम्ही थोडा माल द्या. लेट मी ट्राय विकायचं. लेट मी सी हाऊ इट वर्क्स." तेही हो बोलले आणि मग मी पहिल्यांदा म्हणजे मला घरात तर मला वेड्यातच काढलेलं, की आई आणि की "अरे, तू काय फिरायला आली आहे, आता बाळ लहान आहे आणि हे तू एवढं घेऊन जाणार आहेस आणि तू हे कुठे विकणार?" तर मी म्हटलं, की विकणार म्हणजे म्हटलं आता थोड्या दिवसात म्हटलं दिवाळी आणि येतेच आहे किंवा तर खूप छोटे-मोठे एक्झिबिशन्स असतातच दिवाळीचे. तर मी लावेन म्हटलं, मी स्वतः व्हिजिट करत असते. एखादं स्टॉल मी घेईन. तर मला ते हे लोकं हसले पण म्हणाले, की तुला स्टॉलवर म्हणजे का असं, की दिवसभर उभं राहणार कुठे मैदानात आणि स्टॉलवर आणि तू
म्हणजे असं नाही एवढं शिकली आहे तू. सांगायचं मेन म्हणजे जेव्हा आय वॉज प्रेग्नेंट ड्युरिंग माय सन्स टाइम, तेव्हा पण ना मी अशी म्हणजे जरासं डिप्रेस्ड अशी होती. म्हणजे एक ओव्हरवेल्मिंग इट वॉज टाईम फॉर मी. तर तेव्हा मला मिस्टरांनी बोललेलं, की तुला जॉब सोडायला लावलाय, तू त्यात रागात आहे आणि तू एक काम कर, यू स्टडी. बिकॉज ही न्यू मला आहे ना, तुम्हाला माहिती का, मला एक्झाम्स द्यायला म्हणजे मी जरा विचित्र आहे. मला आवडतं. आवडतं. शिकायला आणि कसली तरी एक्झाम वगैरे असेल ना, मी 3-3 वाजेपर्यंत बसून अभ्यास करते. म्हणजे मला खूप आवडतं. मला हसतात घरातले पण, की शाळेत वगैरे पण ना, आम्ही जिथे मुलुंडला पोलीस लाईनीत राहायचो ना, ते बिल्डिंगच्या खालीच दांडिया असायचा. हं. मी कधीच दांडियाला गेले नाही वगैरे. ओके. मला नाही आवडायचं. पण मला तो पिरियड का आवडायचा माहिती? जाग असायची आणि तिथे किती लाउडस्पीकर असला ना, मी अभ्यास करत बसायची. हो. मला ते मला तेव्हा आवडायचं म्हणजे ते. तसं विचित्र म्हणजे माझं काहीतरी होतं, की मला हे सगळं म्हणायचं, की लोकं म्हणजे "तू काय आवाजात? तुला काय कळतं?" म्हटलं, "माझा होतोय अभ्यास, तुम्ही गप्प राहा" म्हटलं, असं. तर 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 ते ही न्यू समवेअर, की मी करणार अभ्यास. म्हणजे कुठेतरी हिचं डोकं लागावं. मग तू भीती करणार का? असायला. जॉब? हं. मग मी माझं एम-बी-ए केलेलं. म्हणजे आय स्टार्टेड माय एम-बी-ए. मग मी तर 5व्या महिन्यात फर्स्ट टर्मची एक्झाम दिलेली. सो म्हणजे असं 5व्या कशात महिन्यात केलं चालत एम-बी-ए? जायची आणि एक्झाम्स दिली एम-बी-एची एम-बी-ए फर्स्ट टर्म. कशात केलं? मार्केटिंगमध्ये. मार्केटिंग. इंटरनॅशनल मार्केटिंग तर मला तेच हवंच होतं, समजून घ्यायचं होतं. म्हणजे मी काय विचार केला, की जॉब रिलेटेड पण मी मोस्टली कस्टमर सर्व्हिस, सेल्स, मार्केटिंग मी पुढे हं, हं. असायची. कारण का मला माहिती असायचं, मी बोलले, की द डील विल क्लिक. त्यामुळे हं. मला मोस्टली आय यूज्ड टू बी इन फोरफ्रंट असं. तर हं, हं. त्यामुळे मग मी इंटरनॅशनल मार्केटिंगमध्येच केलेलं. आणि सेकंड टर्म पण ऋत्विक वर्षाचा झाला ना, एक ब्रेक घेऊन सेकंड टर्मची एक्झाम दिलेली मी माझी एम-बी-एची. सो आय डिड माय एम-बी-ए आणि मग घरातल्यांचं असं होतं, की "अरे तू एवढं आता तू वरून डिप्लोमा केला, तू इकडे परत डिप्लोमा केलाय, तुझं ग्रॅज्युएशन झालंय प्लस एम-बी-ए झालंय आणि तू काय करणार? तर तू स्टॉलवर उभी राहणार." हं. सी पीपल कंपेअर आपल्या इथे अजूनही ती मेंटॅलिटी आहे. मेंटॅलिटी. हार्ड वर्क आणि शिक्षण म्हणजे त्यांचं जरा वेगळं असतं, की काय गधा-मजुरी करायची. दे डोंट सी इट्स अन वर्क आणि म्हणजे इट्स तुम्ही कुठच्याही ह्याच्यात गेलात फील्डमध्ये तरी हार्ड शिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. आणि फॉर मी इट वॉज मोर इम्पोर्टंट, की तुम्ही कुठचीही गोष्ट तुम्ही आता विचार करताय, की बिझनेस चालू करायचा. हं. हं. तर तुम्हाला ती आवडते गोष्ट म्हणून तुम्ही तो बिझनेस चालू करणार. पण बिझनेस तुम्ही कशासाठी करत असतात? ती गोष्ट पुढे लोकांना आवडेल आणि विकण्यासाठी आणि त्यातून काहीतरी आउटकम बिझनेस. तुम्हाला मिळेल इन्कम, पैसा म्हणून, बरोबर ना? पण अ, असं नाहीये ना, की जी गोष्ट मला आवडते ती तुम्हालाही आवडेल, हं. बरोबर ना? आता मी समजा ठरवलं, की ठीक आहे मला सावंतवाडीच्या लाकडी खेळण्या करायच्या. ठीक आहे, ते गिफ्टिंगपर्यंत वगैरे लोकांना आवडलं वगैरे ठीक आहे. पण इफ आय ॲक्चुअली इन्व्हेस्ट इन इट आणि जर आपण विचार करतोय, की ही गोष्ट चालू करायची ॲज अ बिझनेस सीरियसली, तर विल इट गो? म्हणजे त्याला नाही. तेवढाच प्रतिसाद येईल का? कुठचीच हं. वस्तू. नॉट नेसेसरी की माझे म्हणजे लाकडी वस्तू आहेत. तुम्ही लोणचं पापड काही महिला करतात. काही काही मसाले बनवतायत, काही ड्रेसेस म्हणजे शिवणं, तोरण वगैरे. आता मला भरपूर मेसेजेस असतात, की आमच्याकडे काय-काय वस्तू आहेत. पण त्या गोष्टी तुम्ही बनवताना तुम्ही एक मार्केट सर्व्हे किंवा बघितला आहे का, की ह्या वस्तूंना किती डिमांड आहे? ह्या हं. वस्तूच्या रिलेटेड किती लोकं ऑलरेडी मार्केटमध्ये आहे? तुमचं कॉम्पिटिशन काय आहे? किती कॉम्पिटिटर्स आहेत? आणि कोण-कोण कुठच्या लेव्हलपर्यंत आहे? सी हं, ऑल हं. थिस थिंग्स यू नीड टू हॅव आयडिया. यू जस्ट कॅनॉट ब्लाइंडली गो इन मार्केट. मग हं. मी जर विचार केला, हां, मी आता मस्त एवढे लाखो इन्व्हेस्ट करणार, माल भरणार आणि आता दुकान खोलणार. इट डझंट वर्क नाही. दॅट वे. हं. मग त्यासाठी तुम्ही काय करणार? तर तुम्हाला एक छोट्या लेव्हलपासून बघायलाच लागतं ना, की बाबा हं. होतं का? मग ठीक आहे ना, 1-2 दिवसाचं एक्झिबिशन केलं. थोडा एक अंदाज येतो. लोकांना आवडतंय, नाही आवडतं, किती घेतात, हाऊ मच आर दे विलिंग टू पे? ते किती हं. तुम्हाला पे करायला रेडी आहेत? या सगळ्या गोष्टी आहेत. तर मग म्हणजे असं होतं, की ठीक आहे अजून ऋत्विक माझा मुलगा म्हणजे तो अजून वर्षाचा पण नाही झालाय. ठीक आहे 2 दिवसाचा आहे ना, कर. हं. असं करता-करता मी एक्झिबिशन स्टार्ट केले. आय स्टार्टेड पार्टिसिपेटिंग 11-12 सालापासून म्हणजे की छोटं संक्रांतीच्या अगोदर नाही का एक जानेमध्ये हं, वगैरे हं, असतात. हं. ते. मग मी आहे ना अक्षरशः मैदानात वगैरे पण जाऊन उभी राहायची.
आणि मला ना वैतागायचे घरातले. म्हणजे माझे मिस्टर बोलले, "मी तर कधी येणार नाही तुझ्या तिथे उभं राहायला." असं आणि मी केलंय म्हणजे दिवाळीच्या वेळात तर मी स्वतः रात्री बसून आम्ही दिवे रंगवले एक्रिलिक पेंटनी आणि ते दिवेही विकलेले आहेत. आणि नंतर असं म्हणजे की लोकांचं आता बघितलं, अच्छा दिव्यांची ऑर्डर आहे, दिवे आवडतात लोकांना. असं करत ओके आय 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 गॉट टू नो की ह्याला आहे डिमांड. पण तुम्हाला अजून एक सांगावसं वाटेल मला, की आपल्या इंडियात म्हणजे भारतात म्हणजे पूर्ण भारतभर तर मी एवढं नाही म्हणजे फिरले पण एक्झिबिशन रिलेटेड नाही. पण निदान जेवढे मी एक्झिबिशन्स केलेले आहेत, तर एस्पेशली आपल्या मुंबईला वगैरे, तर मी हे बघितलंय की आपल्या लोकांना आपल्या आर्टचं कदाचित अजून एवढं अप्रूप नाही आहे हो. म्हणजे कसं आहे माहिती का, आपण नुसतं बोलताना बोलतो लोकल ला म्हणजे वोकल फॉर लोकल ओके. वगैरे. पण तुम्ही स्वतःहून किती त्या वस्तू घेता? तुम्हाला हम्म. हॅशटॅग लिहिताना तुम्ही लिहिता, पण तुम्ही स्वतःहून त्या पॅशनेटली किती वस्तू हँडमेड आहे किंवा इंडियन आहे म्हणून घेता? तुम्ही अजूनही बघाल तरी लोकांकडे मेड इन चायना वस्तू असतील किंवा हे इम्पोर्टेड आहे. इम्पोर्टेड आहे, पण त्यांनीही त्यांची कला तुम्हाला विकली आहे ना, मग तुम्ही तुमच्या कलेला का ना साथ देत आहे? हं, तुम्ही तुमच्या वस्तूंना का ना हे देत आहे? बिकॉज मला ह्या दरम्यान आय गॉट टू नो पीपल फ्रॉम बोथ म्हणजे कसं व्हायचं की काही लोकं यायचे स्टॉलवर तर आपला भातुकलीचा सेट बघितला किंवा असं छोटं भोवरा आपले नॉर्मल आता भोवरा किती वर्ष झाली कोणी खेळलंही नसेल. बरोबर. पण बरोबर. भोवरा आहे किंवा आपली ती बोट असते नाही का आपण त्याच्यात छोटंसं ते वात लावायचं आणि मग ते टिक, टिक, हा. टिक पाण्यात टिक फिरते. टिक 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 तर करत. ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे असतातच हम्म. आणि होम डेकोरच्याही काही लॅम्प्स वगैरे. सो आय हॅव सीन पीपल की लोकं असं चालता-चालता मध्येच थांबून परत मागे येतील आणि म्हणायचे की "अरे, हे सावंतवाडीचं आहे ना?" म्हणजे हम्म. सावंतवाडीचं सामान का? आणि तेव्हा मला खूप बरं वाटायचं की अरे, म्हणजे लोकांना Recognize. सावंतवाडीचं माहिती आहे आणि लाइक दे यूज्ड टू बाय म्हणजे असं खूप जण आहेत की त्यांना त्यांच्या लहानपणीच्या आठवणी यायच्या किंवा अरे, माझ्या बाबांनी मला आणलेला हम्म. भातुकलीचा सेट. आता हे सगळं ऐकून खूप म्हणजे इमोशनल आणि आवडायचंही. बट अल्सो आय हॅव सीन पीपल वेअर किड्स यूज्ड टू क्राय की "मम्मा मला घे ना" म्हणजे एक्झिबिशनमध्ये "घे ना." सो आय लिटरली गॉट अ कमेंट, "शी, शी नको आपल्याकडे आहे ना बार्बीचा सेट, ते चीप वाटतं, नको." हो. आणि मी काहीच बोलले नव्हते त्या मोमेंटला बिकॉज सी यू कॅनॉट डायरेक्टली म्हणजे हे बोलू शकत तुम्ही. पण ही अशी ही मेंटॅलिटी आहे पीपल स्टेइंग इन लाइक हिरानंदानीज अँड ऑल हम्म. की तुम्ही असं तर इंडिया वगैरे म्हणजे रिप्रेझेंट किंवा बाहेर जाल तर तुम्ही एकदम असं दाखवता. बट देर आर स्टिल फ्यू पीपल हू ऑलवेज से की अरे नाही म्हणजे लाइक दे प्रिफर समथिंग लाइक फ्रॉम अदर पार्ट ऑफ द वर्ल्ड. मग हम्म. मला ते तिथे सांगावसं वाटतं की आज वी हॅव लाइक आमचा भातुकलीचा जो सेट आहे दॅट इज अ हॉट सेलिंग आयटम इन लंडन. ओके. म्हणजे लंडनमध्ये लोकं आपली संस्कृती किंवा तिकडे लोकं घेत आहेत. म्हणजे इतकं मी आता गणपतीचे पाट पाठवले. गणपतीसाठी खास वेगळे सावंतवाडीला पाट बनतात. ते पाठवले लंडनला आम्ही. तर लोकं जर भारताबाहेर जाऊन किंवा भारताच्या गोष्टींना एवढी डिमांड आहे किंवा आवडतायत, तर मग तुम्ही भारतातच राहून किंवा आपल्याच कलेला तुम्ही ठीक आहे, नका घेऊ, पण तुम्ही निदान त्याचा अपमान नका करू. म्हणजे देअर आर these kind of people. But again, this was also necessary for us to know की मार्केट कुठे आणि कसं काय आहे आणि हम्म. हे सर्व्हे करणं किंवा हे तुम्ही 1-2 अनुभव जर कोण स्टार्टअप करायचा विचारात असेल आणि कोण ऐकतही असेल, तर त्याला आपण हेच सांगू की तुम्ही तुमच्या मार्केट नीट विचार करून घ्या आणि तुमचीच आवड आहे आणि तीच लोकांना आवडेल असं नाही आहे. बरोबर. तुम्हाला व्हेरायटी आणि जसं-जसं लोकांना मग आम्ही असाही विचार केला, की अच्छा काय मग मुलांना आवडेल? मग आता वेगळ्या टाइपची भातुकली आली आहे, की ज्याच्यामध्ये गॅस आहे, सिलेंडर आहे, कुकर आहे, मिक्सर आहे. हम्म. हम्म. तीही ठेवतो आम्ही. पण अगेन जी ट्रेडिशनल आहे, कारण का लोकांचं खूप असं आहे, की त्याच्यात जे पोलपाट लाटणं आहे, सूप आहे, चूल आहे, उकळ आहे, विळी आहे. हा. हे मुलांना माहिती पाहिजे. ही आपली कल्चर आहे, संस्कृती आहे. तर ते यू कॅन इंट्रोड्यूस देम थ्रू धिस, की हे पूर्वी असं असायचं, असं.
आणि हा जो म्हणजे तुमचा कस्टमर असतो, एक मिनिट, हा जो तुमचा हम्म. customer आहे तिकडचा, लंडन मध्ये तुम्ही म्हणालात भातुकली खूप जाते, हा कस्टमर लंडनचे लोक असतात की तिकडचे इंडियन्स असतात? मेजॉरिटी आपले इंडियन्सच असतात. कारण अच्छा. का बघा, ह्या होम डेकोरच्या इतर ज्या आपल्या वस्तू आहेत त्या ऑफकोर्स ब्रिटिश पीपल ऑल्सो बाय. बट जसे हे जे भातुकलीचे सेट आहेत, हा एस्पेशली हे आपले इंडियन्सच आहेत मोस्टली घेणारे. कारण का ते बाकीचे आहेत त्यांना ते माहित नाही, ते आपले शोपीस म्हणून ठेवतात. म्हणजे आय हॅव सीन की देर इज अ रेस्टॉरंट की ज्यांनी काय केलं, एक फळी मारली आणि त्याच्यावर मग ते एक 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 ठेवलेले आहेत वस्तू रेस्टॉरंटवाल्यांनी, इंडियन रेस्टॉरंटमध्ये. पण ओनर इज म्हणजे लंडनचा, म्हणजे ब्रिटिश वगैरे. तर हे असं पण करतात लोक ऍज अ शोपीस म्हणून. पण खेळण्याच्या दृष्टीने म्हणते की लोक भारतात भारतीय वस्तूंना किती डिमांड आहे आणि तोच भारताबाहेर किती डिमांड आहे. म्हणजे सांगायला गेलं तर हे आहे. तर मग जसं आय वॉज टॉकिंग की मी हे असे एक्झिबिशन्स करता करता मला माझे लंडनची फ्रेंड आहे. तिने म्हणजे मला भेटायला आलेले आणि तिने घरात अशा वस्तू पाहिल्या, म्हणजे ठेवलेल्या होत्या. आणि जस्ट एक्झिबिशन संपलेलं आणि घरी येऊन बॉक्सेस ठेवले आणि दे केम टू मीट अस दिवाळीच्याच वेळात. तर ती मला बोलली की अरे मनीषा, हे खूप छान आहे, काय काय आहे, मग मला देशील का काही, लेट मी ऑल्सो ट्राय तिकडे, मी घेऊन जाते. आणि तिने घेऊन गेली, तिला चांगला तिथे प्रतिसाद मिळाला. मग तिला मी हळूहळू पाठवायला वस्तू चालू केल्या. मग तसंच US मध्ये काही फ्रेंड्स बोलले की अरे वा छान आहे, आम्हाला देशील का. असं करता करता एक फ्रेंड्स थ्रू एक नेटवर्क बिल्ड होत गेलं इंटरनॅशनली. आणि मग जेव्हा मला संधी मिळायची, जसं मला आता स्वीडनला मिळालेले एक 3 वर्षापूर्वी, 3-4 वर्षापूर्वी जेव्हा फर्स्ट टाइम स्वीडनला आले, तेव्हा मी स्वतःहून काही दुकानांमध्ये गेले. आणि त्यांना अप्रोच केलं आणि मी त्यांना म्हटलं की म्हणजे इंडियन दुकानं, पहिलं आय स्टार्टेड विथ इंडियन स्टोअर्स फर्स्ट, की माझ्याकडे दिवाळीच्या रिलेटेड वस्तू आहेत किंवा अगरबत्ती स्टँड आहेत, लाकडी वगैरे, जरा युनिक आहेत, वेगळे आहेत, तबला शेप मध्ये वगैरे, हे तुम्ही ठेवणार का. आणि देन दे वर लाईक ठीक आहे, दे दो, म्हणजे देखो रखे. मग मी त्यांना सॅम्पल्स ठेवायला लावले. ते गेल्यावर मग त्यांनी अजून ऑर्डर प्लेस करत गेले. मग असं करता करता एका दुकानाची ऑर्डर मिळाल्यावर मी दुसऱ्या दुकानाला अप्रोच केलं. त्यांना सांगितलं की तेही माझ्याकडून घेतात. मग ते म्हणाले, "अच्छा, आम्हालाही द्या." मग असं तिघा-चौघांनी घेतल्यावर आता काही दुकानं मलाच अप्रोच करतात की तुमच्याकडे काही सामान असेल तर आम्हाला द्या. मग वेगवेगळ्या शहरातून यायला लागलं. मग कोणी Facebookवर पाहिलं काही, मग देशांमधून यायला लागलं, लाइक बेल्जियम म्हणा किंवा हे, की तुम्ही आम्हाला पण पुरवणार का वस्तू? मग असं करता करता म्हणजे हळू हे एक्सपॅन्ड होत चाललेलं आहे. असं झालं. मग तसं हे इंटरनॅशनली घेऊन जाताना काय म्हणजे त्याला काहीतरी क्रायटेरिया असतील किंवा कसं होतं ते? हो. हां, मला ते एक सांगायचं. कसं असतं माहितीये का, तुमचं आहे ना, इंटरनॅशनली तुम्हाला जेव्हा माल द्यायचा आहे कुठचाही, तर त्या तुम्ही म्हणजे प्रॉडक्ट रिलेटेड लायसन्सेस तुमच्याकडे असणं फार महत्वाचं असतं. सो इफ मग यू आर हे सेलिंग खेळण्यांची पण लायसन्स असतात का? खेळण्यांचं कसं असतं माहितीये का, ह्याचे जे वी नीड अ लायसन्स, एस्पेशली सेइंग काय कलर्स यूज केलेत, त्याचं केमिकल कंपाऊंड्स काय आहेत, अच्छा. वूड कोणत्या टाईपचं आहे, ठीक आहे, आणि इज इट हार्मफुल फॉर किड्स. कारण का भारताबाहेर लोकांना भरपूर अलर्जीज असतात. आपण कुठेही कसं खाऊन पिऊन राहतो. फॉर देम नट अलर्जी आहे, लॅक्टोज आहे, पेंटच्या केमिकलची कसली तरी अलर्जीज असतात वगैरे. सो वी हॅव टू मेन्शन दॅट की दिस इज लाईक चोकिंग हजार्ड आहे और व्हॉट एव्हर. सो ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करणं फार महत्वाचं असतं. फॉर नॉन फूड आयटम्स, एस्पेशली फूड आयटम्सला अगेन तुम्हाला FSI लायसन्स तर लागतंच, अँड देन यू हॅव टू मेन्शन डेट ऑफ मॅन्युफॅक्चर, एक्सपायरी डेट, ऍज वेल एज तुम्हाला त्याच्यात कंटेंट्स काय आहेत. आणि ते एक मेन्शन करणं की दिस आयटम इज मेड वेअर, जिथे नट्स प्रोसेस केले जातात किंवा लॅक्टोज प्रोसेस केलं जातं प्रोडक्ट्स. तर ह्या सगळ्या गोष्टी करणं महत्वाचं असतं तुम्हाला, लाईक एकदम आहे. अगेन तुमचं पॅकिंग, मला अक्षरशः खूप लोक सॅम्पल्स किंवा हे पाठवताना प्लास्टिकमध्ये वगैरे पण पाठवतात. ठीक आहे.
पण यू नीड अ प्रॉपर, तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये देताय, भले ते इंडियन्स घेऊ दे किंवा युरोपियन घेऊ दे किंवा अमेरिकन घेऊ दे, तुमचं एक प्रेझेंटेशन पाहिजे, हाऊ यू प्रेझेंट आयटम, बरोबर ना? कारण का नुसतं प्लास्टिकच्या थैलीमध्ये टाकून त्याला तुम्ही प्रेस करून ते चिटकवणार आणि वरती स्टिकर लावणार, नो, इट डझंट वर्क इन इंटरनॅशनली. थोडंसं रिसर्च करा किंवा काही फूड प्रोडक्ट असेल, बॉक्स असतात आपल्याकडे, भरपूर बॉक्सेस असतात, प्रॉपर पॅक करा, बॉक्सेस मध्ये बनवा, म्हणजे हे मी रेकमेंड करेन. आणि त्याच्यानंतर प्राइसिंग असतं, हे प्राइसिंग फार इम्पॉर्टंट असतं. आता कसं होतं माहितीये का, पीपल आर जस्ट, आम्ही कोणाच्याही वस्तू आता घेऊन येतो तेव्हा आम्ही त्यांना पहिलंच सांगतो की प्राइसिंग असतं ना, तर आजकाल काय झालंय की लोकांना, भले ते स्वीडिश असू दे, कोणी असू दे, आज इंटरनेटमुळे जग सगळं जवळ आलेलं आहे, एकत्र आलंय. सो दे ऑल्सो गो ऑन Amazon.in किंवा कुठे, आणि त्यांना एक माहिती असते की ही वस्तू साधारण इतक्यापर्यंत मिळणार, जास्तीत जास्त इतकं. सो वेन यू, आय हॅव कम अक्रॉस पीपल वेअर, जे मला म्हणजे एक 100ची वस्तू असेल ना, ती ऑलरेडी 200-300 सांगतात. मग त्याच्यावर शिपिंग असतं, त्यानंतर कस्टम असतं. हां, कस्टम्स नंतर आम्हाला ते क्लिअर करून घेतल्यानंतर युरोपमध्ये आल्यावरही वेगळं कस्टम्स असतं. त्यानंतर इकडचे टॅक्सेस असतात. जसं स्वीडनमध्ये आपल्याकडे जी-एस-टी 18% आहे. स्वीडनमध्ये व्हॅट 25% आहे. हं. मग हे सगळं लावून ती वस्तू फायनली कस्टमरला विकणार कितीला ना, विथ प्रॉफिट. तर हे आपल्या लोकांना अजूनही कळत नाही. फॉरेनला जातोय माझा माल. मग ते 100ची वस्तू तुम्हाला ते 150-200 सांगून मोकळे होतात. सी, वी अंडरस्टँड की तुम्हाला, यू विल वॉन्ट टू अर्न मोर, बट 100चे 110, 120 करा. ते 125 ही करू नका. कारण का तुम्हाला ही वस्तू एकदा द्यायची नाहीये किंवा 10 पीसेस नाही द्यायचे. यू वॉन्ट अ कंटिन्युअस बिझनेस विथ व्हॉल्यूम, की 100-200 काय 500-1000 पीस गेले पाहिजे. सो प्ले अकॉर्डिंगली. जेव्हा हजारोची ऑर्डर घ्यायची असेल, तर तुम्ही 100ला विकता ते 90ला द्या. कारण का तिथे तुम्हाला मग 90,000 मिळणार आहेत. हे तुम्ही 100 तुम्ही हळू-हळू विकतच राहणार आहे. म्हणजे सी, मला काय म्हणायचं आहे, की पीपल आर नॉट येट गुड इन प्राइसिंग. हा आम्हाला अनुभव आलेला आहे, की ते पाहिजे ती प्राइस आपली सांगतात आणि नाही एवढंच पाहिजे. अगेन, पॉलिसी ऑफ हाऊ यू वर्क एक असतो. आम्ही शिपिंग टाकून सामान इकडे आणणं आणि ते सामान परत त्या दुकानांमध्ये जाऊन विकणं आणि तिथून प्रॉपर पैसा येईपर्यंत इवन वी नीड अ पिरियड ऑफ 15 to 20 days. ओके. आपल्याकडे कसे असतात लोक, सामान गेलं, तुम्ही पहिले पैसे टाका, मग मी पाठवते. अगेन दिस इज समथिंग विच इज, अगेन हे जे स्मॉल लेवलला करतात ना, मग त्यांचा हा प्रॉब्लेम होतो. सो सी, व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज, वी आर ट्राइंग टू पुश की आपल्याकडचे जे छोटे बिझनेसेस आहेत ते वाढावे. सगळ्यांना एक प्रॉपर एक ग्लोबल प्लॅटफॉर्मला संधी मिळावी आणि त्याच्यासाठी खूप बायका, म्हणजे आमच्या सावंतवाडीतूनही बचत गट आहेत, तर पण मला हल्ली ह्या एक 2-3 वर्षामध्ये खूप महिला बचत गट किंवा खूप घरून काम करणाऱ्या महिला आहेत. काही पापड बनवतात, लोणचं बनवतात, मसाले वेगवेगळ्या टाईपचे, आणि वी आर सपोर्टिंग देम, कारण का दे आर रिअली, त्यांचे प्रॉडक्ट्स खूप छान आहेत. पण ते एक त्यांना चांगलं एक अजून बोलतो ना, की मार्केट नाही मिळालेलं आहे आणि तिथे वी आर ट्राइंग टू गिव्ह देम अ ग्लोबल मार्केट. ओके. तर ते मार्केट देत असताना दे हॅव टू टेक केअर ऑफ सर्टन थिंग्स विच मी जे ऑलरेडी सांगितलं. ॲट द सेम टाइम दे शुड लर्न मार्केट, इंटरनॅशनल मार्केट एथिक्स. इथे कसं असतं, की जेव्हा मी दुकानांच्या ऑर्डर घेते, ओके, तेव्हा सगळेच दुकानं तुम्हाला लगेच सगळं नाही, कारण का इंडियातून वस्तू येतात. इथे त्यांनाही काही अनुभव असे आलेले आहेत, की इंडियावरून सांगितलं एक आणि आलं एक. आपल्या लोकांचं असतंच नाही, माहितीये ना. म्हणजे अक्षरशः त्या एका स्वीडिश दुकानवाल्याने मला सांगितलं, मी म्हटलं, की माझ्याकडे इंडियन अशा वस्तू आहेत. तर तो पहिला तर एकदम नो, नो, नो केलं. म्हटलं व्हाय? तर तो म्हणतो, "नो, मी एकदा म्हणे इंडियावरून मागवलं, एकदा नीट आलं आणि नेक्स्ट टाईम मला त्यांनी काहीतरी डब्यामध्ये पेपर्सच नुसते टाकून पाठवलं समथिंग आणि पेमेंट ऑलरेडी ॲडव्हान्स घेतलेलं. सो वी डोंट डील विथ इंडियन हे." आणि दॅट वॉज नॉट व्हेरी गुड हे, पण त्याची चुकी नव्हती त्यात. म्हणजे त्याला काय बोलणार? त्याला ज्यांनीही फसवलं त्या माणसाला कळायला एक्सपिरियन्स. पाहिजे. बरोबर ना?
तर हे असं असतं. त्यामुळे लोक आर नॉट इमिडिएटली रेडी टू, जोपर्यंत त्यांचं तुमच्याशी रिलेशन बिल्ड होत नाही वगैरे, दे डोंट इवन गिव्ह ऍडव्हान्स. त्यांचं म्हणणं पहिले तुमचं सामान येऊ दे, आम्ही खोलणार, बघणार आणि मग पैसे देणार. कारण का नाहीतर मग आम्हाला फसवतात लोक. मग हे सगळे जे रिस्क असते ती आम्ही घेत असतो. सो इफ आय एम पुटिंग लाईक आम्ही जेव्हा हे शिपमेंट चार्जेस टाकतो, कस्टम मधून क्लिअर करून घेतो तुमचं सामान असं. सो यू हॅव टू गिव्ह अस सम टाइम टू पे यू. ऑफकोर्स टेक सम ऍडव्हान्स, बट वेट फॉर फुल पेमेंट. हे मलाच असं नाही, तुम्ही दुसरेही कोणाशी डील करता इंटरनॅशनली, गिव्ह दॅट पर्सन अ चान्स. कारण का घरी बसल्या बसल्या, म्हणजे व्हेरी ऑनेस्टली टू से, की तुमचं सामान परदेशात जाऊन ते विकलंही जाते. तर तुमचा जो ही ब्रँड आहे किंवा तुमची जी वस्तू आहे ती परदेशात गेलेला आहे. ब्रँड तुमचं एक ऍडव्हर्टाईज झालेलं आहे, मार्केट क्रिएट झालंय तुमच्या गुड्ससाठी. सो दिस इज ऑल लाईक मेड अप, तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. सो यू जस्ट गिव्ह अस अ टाइम टू गेट दोज मनी बॅक फ्रॉम डीलर, आणि मग देन वी कॅन पे यू. सो हे पेमेंट टर्म्स असतात ना, ते पहिलेच क्लिअर करून घ्यायचे विथ वेंडर. आणि हे असं मी सुचवेन, म्हणजे ही एक आयडिया देईन इफ एनीवन वॉन्ट्स टू गो इन इट. हे जे बचत गटाचं तुम्ही म्हणाला की त्या घरून धंदे करणारे बिझनेस छोटे छोटे करत असतात, लोणच्या पापड्याचे वगैरे, पण यांच्याकडे ऑलवेज इन्व्हेस्टमेंट हा क्रंच, म्हणजे फायनान्शियल क्रंच तर असतोच. तर मग ते असं त्यांना ते, म्हणजे ते कसं प्राइसिंग त्यांना कसं जमतं, कसं तुम्ही काही गाईड करता का? आहे किंवा कुठे सावंतवाडीवरून आहे, पुण्यावरून आहे, सो ते कुरिअरला टाकतात. कुरिअरला टाकून तुमचे कुरिअर चार्जेस जे होतील ते नवी मुंबईपर्यंत. नवी मुंबईला आला माल की आमच्या ऑफिसमध्ये, की मग तिथून तो इंटरनॅशनल रिक्वायरमेंट पर्यंत प्रमाणे पॅकिंग होतो. कारण का आपल्या इथे पॅकिंग असतं ते इंटरनॅशनलला नाही चालत कुरिअर. ते वेगळं. हा, म्हणजे प्रॉपर आता फूड आयटम्स असतील, नॉन फूड आयटम्स, त्याला प्रॉपर पॅलेट मध्ये म्हणा किंवा बॉक्सेस मध्येही त्याला म्हणजे भरपूर 2-4 लेअर असतात, चांगले बबल रॅप अँड ऑल. तर ते एक एक वस्तू पॅक करावी लागते. तुम्ही म्हणजे दिवे, तुम्हाला माहिती की यावेळेस 2000 दिव्यांची ऑर्डर आहे, तर 2000च्या 2000 पॅक इंडिव्हिज्युअली पॅक होतो. ते असं नाहीये की तुम्ही एकदम सगळं भरलं एका बॉक्समध्ये, एवढे नाही, फुटणार ते. तर त्यासाठी एक आमचं म्हणजे पॅकिंग असतं त्या हिशोबाने. मग ते पॅकिंगचं मटेरियल पासून पॅकिंगही आम्ही करतो, प्लस बॉक्सेसही आमचेच असतात. एव्हरीथिंग ते एअर कार्गोला जाऊन उडेपर्यंत कस्टम क्लिअरन्स करून इकडे आणणं ही सगळी आमची जबाबदारी. त्यामुळे तुम्हाला तुमचे जे तिथे पैसे होतात ते तिथे सांगायचं, तेवढं तुमचे पेड होणार. बाकी इथे आणण्यापर्यंतची आमची जबाबदारी असते. सो ते इन्व्हेस्टमेंट असतं ते माझंच असतं. पण मग ते तुम्ही तुमच्या ब्रँडच्या अंडर सेल करता की त्यांच्या ब्रँडच्या? नाही, सगळंच माझ्या ब्रँडच्या अंडर मी नाही करत. मग आपण काय ना, म्हणजे राहत नाही, आपलं आयडेंटिटी राहत नाही आपली. हा, म्हणजे कसं आहे ना, की मी आज जर ह्या इथपर्यंत आले किंवा मी आज जर तुमच्याशी बोलते, सो वेन आय से की आय सपोर्ट इंडियन ट्रेडिशन आर्ट किंवा इंडियन आर्टिझन्स किंवा इंडियन हे, तर तेव्हा मी माझंच नाव लावून जर सगळ्या वस्तू विकल्या, तर मग आज मला कोण विचारणार? म्हणजे तसं तर बनवून घेणारे आता भरपूर रिटेल आहे, H&M आहे, Zara आहे, भरपूर आहेत. ते घेतात बनवून कपडे कुठून? बांगलादेश वगैरे ना, किंवा इंडियातून जातं, किंवा US मध्ये तर मेक्सिको, हॉन्डुरस वरून येतं, पण लेबल तर त्यांचं लावतात ना. सो तिथे त्यात काय म्हणजे नवीन नाही मला वाटत. वेन यू ब्रिंग इन ब्रँड, जसं आता माझ्याकडे पाटील मसाले येतात पुण्यावरून, कल्याणी पाटील बनवतात. तर त्यांचे जे पाटील मसाले आहेत, ते मला शी वॉज ऑलवेज रेडी अँड शी इज स्टील रेडी, की तुमचं लेबल पाहिजे तरही लावून देईन मी वगैरे, कारण का त्यांचं प्रोडक्शन भरपूर बनतं. तर सो मेनी अदर, समीक्षा फूड्सचे पण आलेत सध्या माझ्याकडे, जे पूनम महाले बनवतात. तर अशा भरपूर आहेत गोष्टी. पण जर मी माझं नाव लावून विकलं तर म्हणजे सगळ्याच गोष्टी नाही ना सारंगच्या अंडर जात. सारंग इज लाईक आर्ट अँड क्राफ्ट. तर सारंग मसाले कुठे मी करणार? जिथे आपण नाहीच आहे ते उगाच तिथे कशाला हे करा. आणि आज त्या बायका जर धडपडतायत आणि काय बनवत आहेत त्यांचं आज, सो दे डिझर्व दॅट.
रेकग्निशन किंवा दे डिझर्व्ह दॅट. मग ती कुठची आर्ट असू दे. आज जर माझ्या स्वतः मी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची मेंबर आहे. आमच्या सॅटर्डे क्लबमध्ये पण भरपूर महिला आहेत, की ज्या वेगवेगळ्या वस्तू बनवतात. मान्य फॅब्रिक्स आहेत सुवर्णा सावंत त्यांच्या साड्या असतात म्हणजे अ, किंवा म्हणजे भरपूर आहेत. तर त्या लोकांचे जेव्हा मी हे ब्रँड्स आणते, तेव्हा त्यांच्या नावानेच आम्ही आणतो. मग तिथे हे नाही करत. कारण का कसं असतं ना, की आपलं नाव आपण जेव्हा थोडं ग्लोबली बघतो, तेव्हा आपल्याला किती छान वाटतं ना बरं. सो दे इव्हन डिझर्व्ह दिस. मग आमच्या सावंतवाडी मध्ये पण माझ्या म्हणजे काकांची मुलं आहेत. म्हणजे एक प्रमोद म्हणून आहे किंवा अमित आहे. तर दे अल्सो पण आमचं कसं आहे, आमचं स्वतःचंच ब्रँड आहे म्हणजे सारंगचं. तर ते पण गावीही त्यांची दुकानं आहेत, तेही विकतात इंडिव्हिज्युअली आणि मीही त्यांच्याकडून घेत असते, असं आहे. सो म्हणजे ज्याची त्याची त्याला त्याला एक रिकॉग्निशन मिळायला पाहिजे. मग ते नेक्स्ट टाईम करतानाही खूप आवडीने आणि त्यांनाही हुरूप येतो, की अरे हां, की पीपल नो धिस ब्रँड लाइक पाटील मसाले और दे नो कणकचे लोणचं येतंय वगैरे ते असं. हे सुरुवातीला तुम्ही फक्त खेळण्याचं म्हणजे सावंतवाडीचं जे क्राफ्ट येस. करत होता हं. ते करत होता. त्याच्यानंतर हे इतरांना पण आपण ह्याच्यात जॉईन करावं ह्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुम्ही लोकांना अप्रोच केलं का लोकांनी तुम्हाला अप्रोच केलं की म्हणजे काय कसं झालं हे? की इतर पण गोष्टी आपण कराव्यात ह्या? नाही सावंतवाडीचं म्हणजे ते मला बोलतो ना डे वन पासून दॅट वॉज हा निअर टू माय हार्ट. म्हणजे ते माझंच प्रॉडक्ट ते म्हणजे असं तुमचं घरचं आहे ते. आणि तर ते मी करतच होते. आता ते करत असताना मी मला असं म्हणजे मी आउट ऑफ इंडिया जी इंडियन कम्युनिटी आहे, हं, त्यांना काही गोष्टी म्हणजे आता भरपूर इंडियन स्टोअर्स झाले आहेत, की जिथे मिळतात वस्तू. ओके. पण तिकडे म्हणजे एक काही वर्षापूर्वी असं होतं, की लोकांना म्हणजे आता सण आले, तर सण साजरे करताना किंवा नॉर्मल छोटे-मोठे मसाले म्हणा किंवा वस्तू अशा काही किंवा दरवाजाला लावायला तोरण एक टिपिकल इंडियन दिवाळीला दिवे हे मिळायचं नाही. म्हणजे मला आठवतं, की इंडियाला लोकं काय करायचे जेव्हा व्हॅकेशनमध्ये इंडियाला यायचे ना, तेव्हा या वस्तू घेऊन ते लोकं जायचे. यूएसला म्हणा किंवा कुठे यूकेला वगैरे. पण असं जर आता जसं ह्या पॅन्डेमिकमध्ये गेल्या 2 वर्षात कोणी ट्रॅव्हलच नाही केलं इंडियाला. हं. मग त्यांना त्या वस्तू नाही मिळत होत्या. मग मला असं तेव्हा वाटलं, की अरे आपण ह्यांना जर ह्या वस्तू दिल्या तर. तर मी स्टार्ट केलं ॲक्चुअली विथ दिवे. जे मी स्वतः कलर करायची आणि द्यायची. तर पहिले एक 100, 150, 200 दिव्यांपर्यंत ठीक होतं. मग जेव्हा मला एकदम 500 दिवे, 1000 दिव्यांची ऑर्डर आली, तेव्हा मी म्हटलं, "तर हे कोण कलर करत बसणार? मी एकटी तर होऊच शकत नाही." आणि मग तेव्हा मी अप्रोच केलं मला म्हणजे एक लक्ष्मीबाई खेतल प्रतिष्ठान म्हणून आहे. ज्या प्रतिभा बेर्डे म्हणून चालवतात. एन-जी-ओ आहे चेंबूरला, टिळकनगरला. सो दॅट लेडी इज रिअली हार्ड वर्किंग आणि मी त्यांना एका एक्झिबिशनमध्ये त्यांचं दिव्यांचं स्टॉल होतं. माझ्या स्टॉलच्या बाजूलाच होतं. आणि आय सॉ हर डूइंग रिअली गुड जॉब म्हणजे खूप त्यांचं स्वतःचं पॉटरीमध्ये शिक्षण आहे वगैरे शी इज डन आणि दिवे खूप छान होते. खूप रंगीत आणि खूप छान. तर मग मी त्यांना अप्रोच केलं स्टार्टला, की म्हणजे 4 वर्षापूर्वी, की म्हटलं मला आहे ना अचानक एकदम 1000 दिव्यांची ऑर्डर आहे. तर म्हटलं, "तुम्ही बनवून देणार का?" तर ती बोलली, "हो, देणार ना." कारण का त्या टिळकनगरच्या ज्या आसपासची झोपडपट्टी आहे ना, तिकडच्या महिलांना त्या रोजगार देतात. म्हणजे त्यांच्याकडून करून घेतात. तर मग तेव्हाच त्यांनी मला सांगितलं, की "ताई आमच्याकडे आम्ही म्हणजे खणाचे कुशन कव्हर्स बनवतो किंवा या वस्तू तर बघा ना जातील तर. तिकडे कोण घेईल तर." तर मग मी सहज मेसेजमध्ये वगैरे टाकायला सुरुवात केली, की दिव्यांबरोबर हे पण आहे माझ्याकडे. कोणाला इंटरेस्ट असेल तर सांगा. तर लोकांनी स्टार्ट केलं विचारायला. म्हणजे आता पण मला मेसेज असतो, की "अरे अ, आता गणपती आहे. गणपती रिलेटेड वस्तू आहे." तर मग लोकं विचारत असतात, "अरे तुझ्याकडे ती अगरबत्तीचं आहे का? तुझ्याकडे हे का कृष्णाचा पोशाख आहे का?" ते थोडं म्हणजे लॅम्प वेगळा काहीतरी आहे का? मला गिफ्टला द्यायचा आहे. म्हणजे जेही इंडियन आहे हे ना म्हणजे अक्षरशः चटण्यांपासून सगळं विचारतात लोकं. तर मला असे मेसेजेस यायला लागले, "तुम्ही हे पण ठेवता का? हे पण?" मग दॅट टाईम आय गॉट इंटू थिंकिंग
3.5-4 वर्षापूर्वी, की अरे हो, आपण ह्या वस्तू पण ह्यांना प्रोव्हाईड करू शकतो दुकानांना किंवा लोकांनाही हवंय, तर का नाही? अँड देन मग मी स्वतः एन्क्वायरी काही स्टार्ट केली, की ग्रुप्समध्ये वगैरे टाकून, की हे वस्तू मला हवी आहे, कोणाकडे आहे का? आणि मग लोकांनी मला अप्रोच करायला चालू केलं, की हो आम्ही बनवतो, किती हवंय? तर मी स्टार्टला म्हणजे थोडं-थोडं सामान घेऊन मग आता बऱ्यापैकी म्हणजे काही गोष्टींमध्ये सेट आहे, की दुकानांच्या ऑर्डर्स असतात, की म्हणजे संपलं की ते टाकतात, की आम्हाला हे पाहिजे म्हणून. मग त्या हिशोबाने मग मी मागवते माल आणि देत असते. तर हे सुरुवात झालं म्हणजे लोकांकडूनच एन्क्वायरी यायला लागल्या असं. आता साधारण किती देशामध्ये माल तुम्ही सप्लाय करता? आता साधारण आमचा माल जातो यूएसमध्ये जातो, यूकेला जातोय, दुबईला जातो आमचा माल, न्यूझीलंडला जातो आहे, बेल्जियमला आहे, जर्मनीला जातो आहे. हां. आणि जपानला पण जातो. एवढ्या सगळ्या कंट्रीमध्ये तुमचं फिरणं झालेलं होतं, त्यामुळे ते सगळं नेटवर्क जुळलं होतं असं म्हणायचं. नाही, नाही. जपानला तर मी कुठे गेले अजून. जपानला नाही गेले मी अजून. ऑस्ट्रेलियाला गेले, न्यूझीलंडला नाही गेले. पण कसं झालंय माहिती का, काही जे आता यूएस, यूके वगैरे ट्रॅव्हल केलेलं आहे. पण जर्मनी आहे. पण बेल्जियम किंवा म्हणजे हे जपान वगैरे आहे ना, त्यांना हे असं गॉट टू नो थ्रू जसं आता तुमच्याशी बोलते, तर तुम्ही कोणाला हम्म. तरी सुचवा, की "अरे, तुला इंडियन हवंय का वस्तू किंवा दिवे हवेत का?" तर ही आहे ती सप्लाय करते. कारण का कसं आहे सप्लाय करणारे, आणणारे भरपूर आहेत. पण कसं होतं ना, की प्रत्येक देशाचे काही रूल्स रेग्युलेशन्स असतात. कस्टम हम्म. क्लिअरन्स असतात सगळं. मग त्यांचं कसं होतं, की बाबा ते डोकेदुखी कोण करत बसणार? तू तू हा. तू आणतेस ना, तुझ्याकडे क्लिअरन्स आहे किंवा तुला हे माहिती आहे ना, मग तूच मागव, मी तुमच्याकडून घेतो. असं होऊन जातं. मग ते क्लिअरन्सला बरं पडतं. मग आमचा नेहमी येतो माल. मग आमचा क्लिअरन्स असतोच तिथे. मग आमच्याच मध्ये मागवून मग दे बाय फ्रॉम मी असं होऊन जातं. ओके. तुमचं जे फॉरेन ट्रेडचं जे शिक्षण होतं ते इथे खूपच उपयोगाला येत असेल. हां, ते तर आलंच. पण सर्वात मेन म्हणजे माझा भाऊ मोठा बिकॉज ही इज इंटू लास्ट एक 25 इयर्स त्याचा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये अच्छा. कार्गो कुरिअरमध्ये. त्यामुळे त्याला इंटरनॅशनली म्हणजे कुठच्या गोष्टी जाणार, नाही जाणार, कुठची गोष्ट हम्म. पाठवता येणार. जसं उदाहरणार्थ फ्लेमेबल आयटम्स असतात. जसे अगरबत्त्या आहे, कापूर हा. आहे. हं, तर ह्या सगळ्या वस्तू ऑइल्स वगैरे ह्या अशा नॉर्मल कार्गोमध्ये जात नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एम-एस-डी-एस लायसन्स लागतं, जे मॅन्युफॅक्चर कडून असलं पाहिजे. की दीज आर म्हणजे कारण का हे तुमचं जरी समुद्रमार्गे गेलं किंवा एअर कार्गोनी गेलं, तरी दीज आर फ्लेमेबल आयटम्स. कुठे काही छोटं सर्किट झालं काय, तरी ह्या गोष्टींमुळे मोठा ॲक्सिडेंट होऊ सांग. शकतो. सो वी नीड अ लायसन्स फ्रॉम मॅन्युफॅक्चर सेइंग की दीज आर नॉट म्हणजे हे एक पर्टिक्युलर पर्यंत डिग्रीपर्यंत वगैरे दीज आर ओके टू गो म्हणजे विमानात जरी गेले तरी. एक हम्म. केबिन प्रेशर असतं, भरपूर काही गोष्टी असतात. तर त्यामध्ये धीस कॅन गो. तर हे एक लायसन्स असतं. आता लोकांचं असतं, की आम्ही अगरबत्त्या बनवतो, कॅन्डल बनवतो. नो, धीस आयटम्स वॅक्स वगैरे स्पेशली आर नॉट अलाउड इन एअर स्पेशली. हम्म. आणि कसं असतं, की या छोट्या-मोठ्या ज्या कॅन्डल्स वगैरे वस्तू असतात, त्या परदेशात किंवा इथे खूप छान-छान बनवल्या जातात. मग बरोबर. इट्स नो पॉइंट इन इन्व्हेस्टिंग सो मच इन दोज आयटम्स अँड ब्रिंगिंग इट हिअर अँड मग तुम्ही कितीला विकणार आहे? कारण का हम्म. त्या इथे एकदम चीप रेटला मिळतात. 10 क्रोना, 5 क्रोना. जे हम्म. तुमची ह्याची पण कॉस्ट नाही बाहेर निघत शिपिंग. ते त्यांचं त्यामुळे झालं. हां, हां. त्यातल्या त्यात आता अगरबत्ती आहे समजा. तर अगरबत्ती वगैरे कापूर अगरबत्ती लागतो. पण मग ते लायसन्स्ड असेल तर वी कॅन ब्रिंग. अगेन पावडर्ड स्टफ. आता हम्म. मसाले वगैरे आहे त्याच्यावर फूड लायसन्स आहे वगैरे मिळतो. पण जशी हम्म. आता रांगोळी आहे तुमची किंवा इतर काही गोष्टी ज्या पावडर्ड फॉर्ममध्ये आहेत, त्या आणतानाही तुम्हाला एक प्रॉपर विशिष्ट हे लागतात, लायसन्स्ड लागतात. मग त्यामुळे आम्ही आता रांगोळी जी आहे दिवाळीला लास्ट इयर मी रांगोळ्या मागवलेल्या इथे. अ, आपले असतं ना 100-100 ग्राम्सचे पाकिटं बनवतो आपण ती. तर त्याही रांगोळ्या विकताना आम्हाला म्हणजे अ, इकडे आणताना कस्टम्सला एक्स्ट्रा भरावे लागलेले. म्हणजे ती इकडे आपल्याला वाटते ₹10-20 पाकीट आहे. पण ते इकडे येऊन पण ते जवळ-जवळ एक पाकीट ते 150-200 ला असतं. पण का असतं? हम्म. कारण का त्याला तेवढ्या कस्टम ड्युटी इथे भरावी लागते. इट्स अ पावडर्ड फॉर्म व्हिच इस नॉट अलाउड ॲक्चुअली.
म्हणजे असं पण सगळं आहे. सो यू हॅव टू टेक इन टू कन्सिडरेशन ऑल दीज आयटम्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी ऑल्सो. आता इथून समजा कोणाला काही माल पाठवायचा असेल कुठचाही, तर इकडच्या तुमच्या ऑफिसला अप्रोच करायला लागतं की तुम्ही सिलेक्शन करता? म्हणजे आता समजा धरून चला की समजा मला मसाले पाठवायचे, कुठचा तरी माझा स्पेशल मसाला, गरम मसाले तर सगळे बनवतात, घराघरामध्ये बनतात इथे. तर साधा आता पाठवायचे तर त्याचं काही टेस्टिंग किंवा कसं काय, म्हणजे सिलेक्शन कसं होतं? काही तुम्ही क्रायटेरिया लावता का की बाबा तुमचा मसाला मी का? क्रायटेरिया म्हणजे मी कसं केलेलं आहे बघा, मी काय करते की मसाल्यांचे वेन आय स्टार्ट, म्हणजे जेव्हा मी ओके म्हटलं, कसं पहिलं तर इकडे ऑलरेडी इंटरनॅशनल मार्केटमध्ये बघा MDH आहे, एव्हरेस्ट आहेत आणि प्रिया, हे 3 इंडियन ब्रँड आहेत. त्याशिवाय शान म्हणून आहे पाकिस्तानी ब्रँड, आणि लजीजा म्हणून आहेत. हे ब्रँड्स आहेत. आणि नाही म्हटलं, सी whether you like it or not, those Pakistani brands are also very nice, good. म्हणजे त्यांचे आपल्यासारखेच आहेत ना. प्लस त्यांचे स्पायसेस जे एस्पेशली बिर्याणी रिलेटेड और नॉनव्हेज रिलेटेड आयटम्स आहेत ना, त्याचे खूप छान मसाले येतात. आणि गरम मसाला तर आपल्याकडे सगळेच बनवतात, म्हणजे MDH पण बनवतो, एव्हरेस्ट पण बनवतो, प्रिया पण बनवते, बरोबर ना. आता तर मी ते आच्छीचे पण बघितले मसाले, आची ब्रँडचे. तर हे सगळे ब्रँडचे येतच असतात. मग आता तुम्ही काय देऊ शकता वेगळं? कारण का वेन यू सेंड मी सपोज अ गरम मसाला, इट डायरेक्टली गोज इन कॉम्पिटिशन विथ दीज आयटम्स, बरोबर. ह्या ब्रँड बरोबर तुम्ही कॉम्पिटिशन करताना पीपल जे ठेवलंय, तर तिथे काहीतरी वेगळं नाव असेल तर लोक काय उचलणार? एव्हरेस्ट किंवा MDH उचलणार ना, तुमचा ब्रँड लगेच नाही उचलणार. नाही असं बिलकुल नाही, असं नाही, उचलतीलही, पण दे विल अगेन प्रिफर दोज, असं आहे ना. मग तुम्ही वेगळं काय देऊ शकता? मग मी हेच सांगितलं लोकांना की इथे लोकांना काय नाही मिळत, म्हणजे टिपिकल, तर गोडा मसाला म्हणा, मालवणी मसाला म्हणा, किंवा काळा मसाला, किंवा ह्या ज्या वस्तू आहे, कांदा लसूण मसाला, किंवा थालीपीठ भाजणी, ह्या ज्या वस्तू आहेत टिपिकल, ह्या मिळत नाहीत इथे इझिली, म्हणजे अशा ब्रँड ह्या ब्रँडच्या नाही आहेत. मग ह्याच्यात तुम्ही जास्त इन्व्हेस्ट किंवा ह्या गोष्टी करा. लिज्जतचे पापड आहेत, गणेश पापड पण आहे, लिज्जत पापड पण आहे. मग तुम्ही त्यांच्याकडे ऑलरेडी ते फ्लेवर्स आहेत जे नॉर्मल आहेत, तर तुम्ही काय वेगळं देऊ शकता? कुरडई आहे किंवा काय वेगळं, ते वेगळं आहे, ते मिळत नाही. सो थिंक दॅट वे, म्हणजे तुम्ही तो विचार करा, कटके करा, लाईक यु नो, की पीपल आर गिव्हिंग दोज, तुम्ही काय करता? मग मी काय केलं, मला जेव्हा हे पाहिजे होतं, तर मी सगळ्यांना सांगते की 100 ग्राम किंवा 10-20 ग्रामचे पॅकेट्स द्या ऍज अ सॅम्पल मला. सॅम्पल्स आले 10 किंवा 5-5 आले की मी ते इथे लोकांना देते. माझे सामान घेऊन जातात ना, असेच देते. कारण का मी तुमच्याकडून सॅम्पल घेतलेले आहेत. सो इफ आय हॅव नॉट पेड एनिथिंग टू यू, आणि ते मी फक्त एवढंच सांगितलं ना, सॅम्पल माझ्या ऑफिसमध्ये आणून द्या. मग ते एवढं ऑफिसमध्ये आणून दिलं की ऑफिसमधून माझे इतर काही सामान येत असतं, त्याच्यात ते साईडला येतं. ऍक्च्युली त्याचे चार्जेस आहेत शिपिंग वगैरे, ते शेवटी ऍटलिस्ट ते मलाच पडतायत, पण ठीक आहे, मी ते पार्सल मागवून घेतलं का मग मी इथे काही लोकांना किंवा दुकानांना देते फॉर टेस्ट, आणि मग फीडबॅक आणि रिव्ह्यू घेते. मग आमचं पाटील मसालेचा कांदा लसूण मसाला आणि त्यांच्या चटण्या आहेत वेगवेगळ्या, ठेचा आहे, ड्राय मिरची ठेचा अँड ऑल, तर हा इथे प्रचंड लोकांना आवडलेला आहे, शेंगदाणा चटणी वगैरे. तर का आवडला, तर त्यांनी मी पहिलं त्यांना छोटे छोटे सॅम्पल्स दिलेले, 20-20 ग्राम 50 ग्रामचे, जे मला कल्याणींनी पाठवलेले. ते मी जेव्हा दिलं तर लोकांना आवडलं आणि मागवतो अजून, रिव्ह्यू कसा आहे, छान आहे. जसं माझ्याकडे पुरणपोळी आणि मिक्स आणि मेथी पराठा मिक्स येतं. पुरणपोळी खास, कारण का पुरणपोळी परदेशात इट्स अ ट्रीट फॉर पीपल, आणि ऍट द सेम टाइम पुरणपोळीला लागणाऱ्या सगळ्याच वस्तू, म्हणजे चणा डाळ तर असते म्हणा, इथे मिळून जातो, मैदाही मिळून जातो, किंवा गुळ पण मिळतं. पण खूप वेळेस कसं असतं ना, की जेव्हा परदेशात लोक आहेत तर मोस्टली वर्किंग आहेत, स्टुडंट्स आहेत शिकायला, किंवा काही बॅचलर्स आहेत, किंवा असे लोक आहेत की ज्यांची फॅमिली इंडियात आहे, तेच इथे आहेत सणासुदीला. मग त्यांना हे असं जेवण मिळत नाही खायला, म्हणजे असं घरगुती किंवा सणासुदीला.
मग फॉर सच पीपल और गर्ल्स, लेडीज की ज्यांना पुरणपोळी म्हणजे बोलतो ना, की लग्न झाले, आले बाहेर आणि नाही जमत आहे किंवा हम्म. माझ्यासारखाही जो आता थोडा कंटाळा, आळस, आता कुठे बनवणार पुरण वगैरे. तर अशांना ते पुरणपोळी मिक्स आहे. पुरण ते टाकायचं, थोडंसं त्यांनी दिलेलं असतं प्रमाण तेवढं पाणी टाकायचं, मिक्स करायचं, पुरण रेडी. पीठ मळलं, 15 मिनिटात तुमची पुरणपोळी रेडी. ओके. तर हे अशा वस्तू आपण आणतो. ह्या युनिक आहेत. ह्या हम्म. तुम्हाला मिळत नाही दुसरीकडे. हम्म. मग हम्म. अशा वस्तू आम्ही निवडून घेतो आणि त्यांचे सॅम्पल्स पहिले दिलेले आहेत लोकांना आणि काही सिलेक्टेड आहेत आयटम्स, की आता लोकांना आवडतात आणि त्याच्या ऑर्डर्स रिपीट येत असतात. हम्म. ते हम्म. म्हणजे सांगायचं ते अशा प्रकारे पहिलं सॅम्पल्स लोकांना देऊन, कारण का मला ॲटलीस्ट 4 लोकांनी कांदा लसूण मसाला पाठवलेला सॅम्पल्स. हम्म. अच्छा. त्यापैकी पाटील मसाले होते, की व्हिच वॉज लाइक गॉट गुड रिव्ह्यू. हम्म. म्हणजे मी रिव्ह्यू करून, सर्व्हे करून मग आय कीप प्लेस ऑर्डर असं होऊन जातं. अच्छा. मग ह्याच्यामध्ये तुम्ही रेडीमेड पण घेता, म्हणजे असं दिवाळीचे फराळ वगैरे पण रेडीमेड म्हणजे एक्सपायरी असते ना? हो, हो. असते ना. म्हणजे हम्म. अ, जसं आता लास्ट इयर दिवाळीचा फराळ आय हम्म. गॉट टू नो फ्रॉम समवन की रत्नागिरीमध्ये जोशी फूड्स आहेत आणि त्या कांचन चांदोरकर म्हणून आहेत, त्या बनवतात. तर त्याही आमच्या सॅटर्डे क्लब मेंबर आहेत आणि मग त्यांनी असंच आमच्या एका मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलेलं, की दिवाळी फराळ आहे, मी बनवते वगैरे आणि शी हॅज अल्सो ट्रॅव्हल्ड वन्स ओर ट्वाइस अब्रॉड. त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की की हा ज्या घरगुती आपण वस्तू बनवतो, त्या किती हायजिनिकली बनवल्या पाहिजेत हा. आणि मग ह्यांचं शेल्फ लाईफ किती असलं पाहिजे. हम्म. कारण हम्म. का जर तुम्ही भारताबाहेर पाठवताय, तर कमीत कमी 3 महिन्याचं तरी शेल्फ लाईफ पाहिजे ह्या गोष्टींना. कारण का ते तुमच्याकडून बनणार, मग ते पॅक होणार आणि ते निघणार. त्याला 10 दिवस तरी लागतात पोहोचायला बिकॉज सध्या कोव्हिडमुळे असं झालेलं आहे, की तुमची जी शिपमेंट आहे, ती प्रत्येक हबला, प्रत्येक हम्म. एअरपोर्टला ती चेक. सॅनिटाइज करून 24 अवर्स ठेवली जाते. कारण का अच्छा. इंडियातून आली वस्तू, मग ती आपल्याच एअरपोर्टला 24 तास राहणार पहिली मुंबई. मुंबईवरून ती कुठे वाया येत असेल लंडन, जर्मनी, फ्रँकफर्ट कुठून, तिथे परत ती राहणार 24 तास. मधले 2 दिवस. असं करता बाय द टाईम इट फायनली कम्स टू मी 8-10 दिवस जातात. हम्म. मग ते 8-10 दिवस प्रवासाचे पकडा त्या वस्तूंचे. त्यानंतर ते तुम्हाला डिस्ट्रिब्यूट होऊन तुमच्या हातात येणार. म्हणजे सगळ्या प्रोसेसला एक 15 दिवस लागलेच समजा. मग ह्या 15 दिवसानंतर पण ही त्याला आता मी मागवलाय फराळ, तर मी 15-20 दिवस तरी खाणार म्हणजे असलं पाहिजे ना. बरोबर. महिनाभर तरी असली पाहिजे. दॅट्स व्हॉट आय फील. मग ते 1.5 ते 2 महिना असलं पाहिजे. सो वी डिस्कस्ड विथ हर हम्म. एस्पेशली फराळ वगैरे आणि मग त्याप्रमाणे ते लकीली शी न्यू हाऊ टू म्हणजे हे सगळं इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे कसं करायचं आणि मग त्या हिशोबाने वी डिस्कस्ड आणि तसेच त्यांचे प्रॉडक्ट्स आले ज्याच्यावर त्यांनी प्रॉपरली मेन्शन्ड होतं की मॅन्युफॅक्चर्ड डेट आणि हम्म. एक्सपायरी डेट ओके. म्हणजे मंथ सहित दिलेलं लाईक डिसेंबर 2020 म्हणून. हम्म. नव्या ऑक्टोबरमध्ये होतं मॅन्युफॅक्चर्ड, कारण का नोव्हेंबरमध्ये आपल्याकडे दिवाळी होती लास्ट इयर. हम्म. त्या हिशोबाने. तर तिला म्हणजे ह्यावर्षीही तसंच. मग दिवाळीचा फराळ मग आम्ही त्यात सगळंच मग करंजी, लाडू, चकल्या, चिवडा, शंकरपाळी सगळंच. कारण आणि सांगायचं म्हणजे असं रिव्ह्यू मिळालेले मला की पीपल वर लाइक की तुमच्यामुळे आम्ही आज पहिल्यांदा दिवाळी केली म्हणजे हो. दिवाळी साजरी केल्यासारखी वाटली. कारण का हे सगळे आयटम आपणही घरी कुठे हो बनवत बसतो नाही, आणि बरोबर. परदेशात तर ह्या सगळ्या वस्तूही अवेलेबल नाहीये. तर त्यामुळे काहीतरी असंच स्वीट आणून खाणं, लड्डू म्हणजे हल्दीराम वगैरे असं असायचं लोकांचं. पण फराळाचा जो प्रकार होता तो फर्स्ट टाईम मी आणलेला लास्ट इयर स्वीडनमध्ये आणि मग यावर्षी तर मला आत्तापासूनच विचारतात, "ते फराळ येणार आहे ना? माझी ऑर्डर आहे" म्हणून. असं. तर यू हॅव टू म्हणजे म्हणून म्हणजे एक रिक्वेस्ट मी करेन किंवा सांगेन की व्हॉटेव्हर यू मेक तुम्ही एक थोडंसं म्हणजे स्टडी करा किंवा एक बघा की किंवा तुम्ही तुमच्या याने असं नाही की तुम्हाला प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर जाऊन किंवा त्या देशाप्रमाणे नाही. खाण्याचे आयटम्स कसे आहेत की ते लाँग लाईफ त्याला किंवा कसं होईल हे हम्म. थोडंसं फाइंड आउट करून केलं तर ते ना बरं पडतं आणायला. कारण का खूप छान-छान वस्तू पण आपल्याकडे मिळतात. खूप
स्वादिष्ट मिळतात. पण बिकॉज त्यांचं शेल्फ लाईफ जास्त नसतं, त्यामुळे मग ते इकडे आणू शकत नाही आम्ही, कारण का ते येईपर्यंत खराब होऊन जाणार. साधारण आतापर्यंत म्हणजे आता किती आयटम्स तुम्ही असे घेऊन जातात परदेशामध्ये? नंबर ऑफ. आतापर्यंत बघा, आमच्याकडे दिवाळीचं इफ यू स्टार्ट विथ दिवाळीचा फराळ आहे, त्यानंतर दिवे, रांगोळ्या आहेत, कंदिलं आहेत. कोण कंदील करत असेल त्यांनीही अप्रोच करावा, कारण का ह्या वर्षी आम्ही अजून व्हेरायटी बघतो आहे. लास्ट इयर फक्त 1-2 व्हेरायटी आलेले. इफ यू कॅन गिव्ह अस गुड व्हेरायटी जे फोल्डेबल असतील आणि जागा नसतील. फोल्डेबल इज अ मेन क्रायटेरिया, कारण का खूप छान छान कंदील बनवतात लोक, पण ते फोल्ड होत नाहीत. आणि फोल्ड जर नाही होत आहे तर ते डॅमेज होण्याची शक्यता असतात येताना, आणि व्हॉल्यूम पण भरपूर होतं, ते शिपिंग परवडत नाही. तर कंदिलं म्हणा, दिवाळीसाठी आता ह्या वर्षी साड्या, ड्रेसेस पण लोकांनी पाठवलेले आहेत आम्हाला, की जे देऊ शकतात छान छान आम्हाला, कारण का लोकांना हवेत. इमिटेशन ज्वेलरी आहे. जसं मी म्हटलं, वेगवेगळे मसाले आहेत, पापड, लोणची आहेत, ड्राय आयटम्स विच वी कॅन ईट. आता आमच्याकडे अजून एक प्रतिभा फूड्स आहेत, त्यांनी त्यांचे कचोऱ्या आपल्या ज्या गोल असतात त्या पाठवलेल्या मला सॅम्पल्स, आणि दोज आर व्हेरी व्हेरी डिलिशियस आणि खूप छान आहेत. सो मे बी लाईक आम्ही त्यांना रिपीट ऑर्डर करू, कारण का लोकही आता हल्दीरामचे आणि नमकीन खाऊन कंटाळले, तर त्यांचं असं म्हणणं की वी वॉन्टेड समथिंग एल्स म्हणून. स्वीट्सचं पण बघतोय, पण स्वीट्स जर कोण आम्हाला विथ शेल्फ लाईफ, गुड शेल्फ लाईफ देत असेल, देन वी कॅन सी. कारण का इकडे असे चांगले स्वीट्स जे आहेत ते तर एकतर आपल्याकडे काहीतरी बिकानो ब्रँडचं वगैरे येतंय अजून, पण ते आणि जे आपल्याकडेही मिळतात हल्दीरामचे डब्बे, गुलाबजाम, रसगुल्ला ते आहेच. पण पीपल वॉन्ट समथिंग एल्स. आणि जसं जर तुम्ही खास स्वीडनमध्ये विचाराल, तर स्वीडनमध्ये मिठाईवाला एकच आहे स्टॉकहोमला, आणि तोही पाकिस्तानचा आहे. सो पीपल वॉन्ट समथिंग इंडियन ऑल्सो, म्हणजे जिलेबी वगैरे असे आयटम्स देऊ शकतो. तर तेही आहे. सो यावर्षी वी आर ट्राईंग दिस. ह्या असं. सगळं बिझनेस हँडल करायला तुम्हाला तिकडे पण मॅनपॉवर लागत असेल आणि इथेही इंडियामध्येही मॅनपॉवर लागत असेल, तर हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? म्हणजे तिकडे मॅनपॉवर वगैरे कशी हँडल करता? मॅनपॉवर म्हणजे बघा, इंडियात तर मी स्टार्टला, आता मी जेव्हा होते तेव्हा मी एकटीच करत होते, कारण का भारताबाहेर आल्यावर हे जास्त एक्सपॅन्ड झालेलं आहे. तिथून कसं मला फक्त बसून लिस्ट बनवून सामान ऑर्डर प्रमाणे पाठवून द्यायचं होतं. मग इकडे विकायचं काम ते हेडेक इकडच्या लोकांचं होतं किंवा दुकानवाल्यांचं होतं ना. इंडियात माझ्याकडे म्हणजे माझ्या घरातलेच आहेत. जसं आता मला माझ्या बरोबर माझे मामा असतात आणि आई असते मेजॉरिटी टाइम. कारण का माझे मामा सगळं म्हणजे माल पोहोचवण्याचं, म्हणजे जे लोकली काही काम असतात आणि ओळखी किंवा पॅकिंग मध्ये वगैरे, ही इज देअर विथ मी. आई असते ती मोस्टली सगळं बॅकग्राऊंडला गावचं सांभाळते, कोऑर्डिनेशन म्हणा, सामान अरेंज करणं तिथून वगैरे, ते आई माझी सांभाळ असते. आणि मुंबईमध्ये मामा असतात. आणि इंटरनॅशनली जसं मी सांगितलं, पोचवायचं किंवा काम करायचं, म्हणजे पॅकिंग जे मेन इंटरनॅशनल लागतं ते माझा भाऊ बघतो, किंवा लोकली कोऑर्डिनेट, लोकल माझे जे कुरिअर जातात ते. आणि दादाचं आणि माझं ऑफिस एकच आहे, कारण का म्हटलं, मग मी जर कुठे वेअरहाऊस मध्ये ठेवणार किंवा कुठे, लक्ष राहिलं पाहिजे ना सामानाकडे. मग त्यालाच सांगितलं की तूच एक मोठं शॉप घे, म्हणजे कसं होईल की फ्रंटला तुम्ही बसलात तरी मागे माझं वेअरहाऊस असेल, तर उद्या सकाळी माझीही काय ऑर्डर आली तर तू सामान घेऊन लगेच कुरिअरला टाकशील. सो दॅट वे मी इंडियातलंही मॅनेज करते. म्हणजे मला येतो SMS किंवा हे की हे पाहिजे, की मी त्या लोकांना सांगते की हे सामान इथे इथे पोहोचवायचंय, की ते पॅकिंगला घेता. ऑफिसमध्ये ती मुलगी आहेच म्हणजे दादाच्या, सो शी हेल्प्स लाईक मग ते पॅकिंग करून इंडियातलं कुरिअर कार्गो ते तिकडे जातं. इथे बसून जपानला पाठवायचंय, न्यूझीलंडला पाठवायची ती ऑर्डर मी पॅक करायला लावते. तो पॅक करतो, इनव्हॉइस बनवते. मी इथून इनव्हॉइस पाठवते, तो तिथून सामान पाठवतो. सो तो इंडियातलं तर माझी फॅमिली बघते. साड्या वगैरे पण मागवल्या की लोक असं सांगतात ना, आमच्याकडे छान आहे साड्या, आहे ते. मग मी ते पहिलं, माझी वहिनी, मोठी वहिनी आहे आणि लहान वहिनी, म्हणजे त्या दोघी असतात, की त्यांना सांगते की तुम्ही बघा मटेरियल, मला रिव्ह्यू द्या, फीडबॅक द्या. मग त्या सांगतात की नको, म्हणजे बरोबर नाही कपडा आहे वगैरे, किंवा ही छान आहे. सो
मला मुंबईला तर फॅमिली. इनफॅक्ट आता मी विचार करते फ्रँचायझी किंवा कोणाला तरी विचारायचं कामासाठी. कारण का शेवटी सगळे आपापल्या कामात बिझी आहेत आणि मला हेल्प करतायत. पण सिन्स नाऊ आय एम एक्सपॅन्डिंग, आय एम लुकिंग फॉर समवन हू विल बी देअर इन द ऑफिस. जे सारंगचं सगळं हँडल करेल. इकडे आय हॅव फ्रेंड जी प्रियांका म्हणून आहे. ती मला हेल्प करते. पण इथे सध्या दोघींचं मिळून मॅनेजेबल होत आहे. अच्छा. म्हणजे खूपच मस्त आहे. म्हणजे आता ह्याला किती वर्ष झाली? साधारण 5-6 वर्ष झाली तुम्ही हे सगळं करताय? नाही, नाही. ॲक्चुअली 2013 सालापासून मी करते ॲक्टिव्हली आणि 16 पासून इंटरनॅशनली करते. ओके. म्हणजे आता इथून जर आता आपल्याला कोणाला पाठवायचं असेल तर अप्रोच डायरेक्ट तुम्हाला करायचं की तुमच्या इकडच्या फॅमिली मेंबर? नाही, नाही. हां, मला पहिलं करावं लागतं. कारण का कसं आहे ना, की सारंग रिलेटेड जेही आयटम्स किंवा ज्याही गोष्टी असतात, ते डिसिजन मेकिंग माझ्याकडे असतं. कारण का ओके. प्रॉडक्ट सारंग लाइक इज माय बेबी. तर त्यामुळे त्या लोकांचं असं असतं, की त्यांनाही काही आलं, विचारलं कोणी काय, तर ते पहिलं मला सांगतात, की "हे बघ अशी-अशी एन्क्वायरी आहे. शुड वी गो अहेड ऑर नॉट?" कारण का जोपर्यंत ते अ, अप खूप वेळेस आहे ना, काही लोकं आहे ना, सामान आणून देतात. हां, हे पाठवायचंय मनीषा मॅडमला. आणि मग दादा विचारतो, की "अगं हे आलंय, तू मागवलेलं का?" आणि म्हटलं, "नाही, मी तर नाही मागवलंय." मग कसं होतं माहिती का, तो बिचारा जोही आणून देतो, त्याचं सामानही तिथे उगाच पडून राहणार, वेस्ट होणार. बरोबर? किंवा ठीक आहे, मी इथे मागवलं, पण मला माहिती नाही ना, की ते पाहिजे कोणाला का नकोय. काही गोष्टी माझ्याच डोक्यावर पडून राहतात. मग मलाही घरून मिळतं, की उगाच तू लोकांचं मागवते बिचारा असं ते. पण मग मी नाही मागवलंय. सो इट्स बेटर इफ दे आस्क मी आय कॅन टेल. म्हणजे मी असंही सांगू शकते, की ठीक आहे आता हे नको पाठवू, पण अजून 1 महिन्यानी पाठव. तोपर्यंत आय कॅन लूक फॉर अ मार्केट. किंवा त्याची ऑर्डर आहे की नाही हेही मला कळेल असं म्हणून. ओके. तर समजा दिवाळीसाठी कोणाला पाठवायचं असेल काही, तर साधारण किती दिवस आधी त्यांना कॉन्टॅक्ट करायला लागेल तुम्हाला, की आतापासून दिवाळीचं तर दिवाळी झालीये? हां, म्हणजे आत्ता झालं ॲक्चुअली लोकं हॅव स्टार्टेड अप्रोचिंग. सो इफ एनीवन इंटरेस्टेड अप्रोचिंग. कारण का ते आता मी ऑर्डर्स घ्यायला गणपतीच्या आहे 5-6 दिवस झाले, की लगेच मी टाकणार दिवाळी रिलेटेड. आता गणपतीच्या सजावटी किंवा गणपतीच्या ह्याच्यात लोकं आहेत. त्यामुळे दे विल नॉट रिस्पॉन्ड मी नाऊ इमिडिएटली. पण इकडे गणपती असून किती दिवस असतो? 1.5 दिवस किंवा 5 दिवस. कारण का लोकांना एवढा वेळ नाही. आपल्याकडे प्रत्येक सणाला ज्या सुट्ट्या असतात त्या इथे नसतात ना. आता गणपतीला 10 तारखेला आहे शुक्रवार. पण आमच्या मुलांना शाळा पण आहेत आणि ऑफिसेस पण आहेत. तर तर सुट्टी तर नाहीच आहे ना, विसर्जनची सुट्टी वगैरे. त्यामुळे लोकं इथे जास्तीत जास्त शुक्रवारी दीड-दीड दिवसाचेच मोस्टली आहेत. कारण का शनिवार, रविवारमध्ये आटपून जातं सगळं. सो पीपल विल नाऊ स्टार्ट गोइंग टुवर्ड्स हे आपली नवरात्री आणि दिवाळी. तर मग आत्तापासूनच इफ एनीवन इंटरेस्टेड ओर वॉन्ट टू नो मोर, आत्तापासूनच केलं, की मला बाय एंड ऑफ सप्टेंबर माझे प्रॉडक्ट्स तिथून म्हणजे नॉन फूड आयटम्स उडाले पाहिजेत. आणि ऑक्टोबर फर्स्ट वीकमध्ये तर फराळाचं सुरू होऊन तेही मी ऑक्टोबर सेकंड वीकपर्यंत तिथून काढणार. तरच ते दिवाळी फर्स्ट वीकमध्येच आहे ना नोव्हेंबर, असं म्हणून. अच्छा. म्हणजे आता अजून म्हणजे आता हे किती एक्सपांड होऊ शकेल? म्हणजे काही प्लॅन केलाय का पुढे, की काय करायचंय पुढे? हां, हो. प्लॅन म्हणजे मला असं झालंय, की जसं आता आपण कॅनडामध्ये नवीन सुरू करतोय आपण. ऑलरेडी प्रॉडक्ट लिस्ट गेलेली आहे, प्राइसिंग गेलेली आहे. तर तिथे सारंगचे प्रॉडक्ट्स म्हणजे आय अप्रोच्ड म्हणजे मला एका फ्रेंडनीच अप्रोच केलं, जी तिथे ओपन करते सारंगचं. हां. सो हे असं म्हणजे एक बोलतो ना, की जगात सगळ्या सिटीजमध्ये किंवा एक सारंग जो माझा ब्रँड आहे किंवा अ, आपल्या काही वस्तू आहेत सावंतवाडीच्याच नाही असं म्हणजे भारतातल्या. त्या आपल्याकडून आपल्या कल्चरला किंवा आपल्या वस्तूंना एक छान मार्केट व्हावं किंवा एक एक रिकॉग्निशन व्हावं त्या गोष्टींना किंवा एस्पेशली आपला ब्रँड जावं ही एक खूप इच्छा आहे आणि वी आर वर्किंग टुवर्ड्स इट. तर खूप आवडेल की कोणी असेल परदेशातही किंवा कोण की ज्याला आवडेल हे सर्व करायला, तर त्यांनी
नक्कीच करावं आणि आपलं हे कल्चर आहे, आपलं हे ट्रेडिशन आहे आणि आय एम लाइक व्हेरी पॅशनेट टुवर्ड्स इट. मला खूप आवडतं, की आता म्हणजे सांगायचं गंमत म्हणजे मला आता गणपतीमध्ये उकडीच्या मोदकांची पण ऑर्डर आहे. म्हणजे मी हो. स्वतःहून हो, उकडीचे मोदक पण बनवून देणार आहे. मला आवडतं लोकांनी हे आपलं आहे ना सण किंवा आपल्या बरोबर. आपल्या गोष्टी आहेत, कल्चर आहे आणि ते तसंच राहिलं पाहिजे. कारण का मुलं खूप आता म्हणजे माझाच मुलगा आहे, तो ठीक आहे, म्हणजे त्यांना आता तुम्ही श्लोक म्हणायला लावा किंवा काय म्हणतायत आतापर्यंतची जनरेशन ठीक आहे. पण देअर आर अल्सो फ्यू इंडियन्स की ज्यांना हिंदी स्वतः त्यांची हिंदी, मराठी पण येत नाही आणि म्हणजे काय मग ते आत्ताच त्यांना येत नाहीये त्यांची स्वतःची मदर टंग. दे टॉक टू द पॅरेंट्स इन इंग्लिश. हम्म. तर मग कसे जाणार ही संस्कृती किंवा ही कला पुढे पुढे कशी जाणार? बरोबर ना? तर ती आपण जोपर्यंत आहोत, तर ती आपण जपली पाहिजे आणि आपल्याही मुलांना शिकवली पाहिजे, ही मला असं वाटतं. किंवा आपल्या ज्या गोष्टी आहेत खाण्यापिण्यातल्या पण, की मुलांना बर्गर किंवा पिझ्झाच पाहिजे किंवा इथे हॉट डॉग्स आहेत, आमच्या इथे पाईज आहेत. हेच पाहिजे असतं माझ्याही मुलाला. पण त्यालाही आम्ही जबरदस्ती नाही, हे तू खाल्लंच पाहिजे, हे खा. हम्म. संकष्टीला दर न चुकता मोदक करणं वगैरे. ही जी आहे ना, हे चालू राहिलं पाहिजे कुठेतरी. तरच ते पुढेपर्यंत राहील आणि मुलांना एस्पेशली. तर त्यामुळे मला खूप आवडतं किंवा मला आवडेल हे तसंच ठेवायला. तो एक छोटासा प्रयत्न, अजून काही नाही. हे आता फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे की तुम्ही याला बाहेरच्या स्टेटमधून, कारण बघायला गेलं तर राजस्थान, गुजरात या इथे आपलं क्राफ्ट आणि कलाही हो, जास्त आहे तिकडे बघायला, हो, हो. तिकडे जास्त असते. तर हो, हो. काही नक्की, करू नक्की. शकतो तुम्हाला की हो ना, आता तंजावरच्या जशा डान्सिंग डॉल्स आहेत. हम्म, हं. वेस्ट बेंगॉलचं सोलावूड आर्ट आहे. हं. परत गुजरातवरून जसं कच्छ वरून काही आर्ट आहे आणि ब्लू पॉटरी आर्ट फ्रॉम राजस्थान. हां. हम्म, तर हे सगळं आम्ही करतो ना, म्हणजे मी हे सगळं असं नाहीये की नुसतं महाराष्ट्र म्हणजे कसं झालं की जेव्हा आपली ओळख होते तेव्हा नॉर्मली आपल्या कम्युनिटीमध्ये होते ना मराठी मंडळ वगैरे. तर त्यामुळे त्या गोष्टी आपण त्यांना पुरवतो. रिलेटेड टू आपले जे मसाले किंवा पुरणपोळी वगैरे. पण येस देअर आर पीपल फ्रॉम नॉर्दर्न पार्ट्स ऑफ इंडिया. आजच तीज आता येतोय. जशी आपली हरतालिका आहे तसं त्यांचा तीज आहे. मग तीजला लागणाऱ्या वस्तू आहेत. तर ते सगळं आपण त्यांना देतच असतो. म्हणजे मला आवडतं म्हणजे मी तेच म्हणते ना, की ती आपली कला आहे. आपल्या देशातली आहे. पश्मिना आहे काश्मीरमधल्या. हं. तर का नाही? आणि ज्या छान-छान वस्तू मिळतात, ते नक्कीच आता मला ते सुपावर असतं नाही का दुर्गा माताचा हा, मुखवटा ते बेंगॉली. तर इकडे बेंगॉली काही कम्युनिटीज आहेत. त्यांनी ते मागवलेलं आहे. सो अच्छा, एव्हरीथिंग इंडियन. म्हणजे ओके. इंडिया रिलेटेड एव्हरीथिंग. मग आय एम या नॉट सगळ्यांनीच कुठूनही ऑर्डर असेल तरी ती तुम्हाला इथे मुंबईच्या नवी मुंबई ऑफिस पर्यंत आणून द्यायची. ओके. कारण का कसं होतं त्यांनीच ठरवलेलं असतं. आ? त्याचं जे प्राइसिंग असतं, म्हणजे आता कोणी कलकत्त्यावरून, समजा कलकत्ता साडी, टिपिकल कलकत्ता साडी आहे, तर ते तुम्हाला सप्लाय करतायत, तर ते त्यांची प्राइस सांगतात. तिथे विषय त्यांचा संपतो. तुमची जी प्राइस असणार आणि तुमचं जे शिपिंग लागणार माझ्या ऑफिसपर्यंत पोहोचवायला. म्हणजे तिथपर्यंत झालं मुंबईतल्या की तुम्ही संपतो. आणून देऊ शकता. पण जसं आता कलकत्ता म्हणालात किंवा तंजाऊर, चेन्नईवरून येणाऱ्या वस्तू आहेत किंवा हम्म, राजस्थान. ते लोकं जयपूर वगैरे ते लोकांना तर ते काही आणून नाही देऊ शकत कुरिअरला. मग तुमचे हम्म. जे ते शिपिंग चार्जेस आणि तुमच्या वस्तूंची जी प्राइस आहे तिथपर्यंत. ओके. कारण का मग तिथून कारण का तेवढं सगळं कॅल्क्युलेट करून परत की ते किती केजी भरतो माल आणि मग हम्म, तो कसा निघतो, कस्टम्समध्ये किती पर्सेंटेज द्यावे लागतात. ते दरवेळेस एक ठरलेली अमाउंट नसते ना, कमी जास्त होत असते. तर तेव्हा आम्हाला ती कॅल्क्युलेट करावी लागते. हम्म. त्या वस्तूंप्रमाणे. त्यामुळे मग प्राइसिंग पुढे कसं करायचं ते आम्ही बघतो. कारण का ते खूप वेगवेगळ्या देशाप्रमाणे देशाचं. वेगवेगळं असतात ना चार्जेस, हम्म, कस्टम्स हम्म. वगैरे. तर ते त्या माणसाला तेवढंच डोकेदुखी देऊन तो स्वतःच म्हणणार, की "अरे, ही नाही मला किती" जमणार. आणि जमणार ती जमणारच नाही, होऊन जातं. जमणारच मग नाही. मला एका ठिकाणी आणि ट्रॅकिंगलाही बरं पडतं ना. समजा हा.
कलकत्त्याचा माल, गुजरातचा माल कुठे ट्रॅक करत बसणार इथे? मला तेवढा वेळ पण नाही आहे. त्यामुळे ते एका ठिकाणावरून आलं आणि उडालं, की आय नो वन ट्रॅकिंग नंबर. मग मी ती बरोबर शिपमेंट ट्रॅक होत असते माझ्याकडे. नाही, आता असं. कोणाला काही पाठवायचं असेल, समजा खेळणी आहेत किंवा मसाले आहेत किंवा कुठची इतर कलाकुसर काही आहे, तर त्याला काय असं मिनिमम क्वांटिटी वगैरे असतं की काय असतं? म्हणजे का तुमच्याकडून जेवढी ऑर्डर असेल तेवढंच त्यांना सप्लाय करायला लागतं, कसं असतं ते? म्हणजे मिनिमम क्वांटिटी असं नाही. म्हणजे मी सरळ सांगते, कारण का कसं आहे, एकदा जर ऑर्डर निघाल्या, म्हणजे एकदा तुमची वस्तू आज मार्केटमध्ये आली, लोकांना आवडली, तरच मी तुम्हाला बल्क ऑर्डर देऊ शकते. हा. आज जर तुम्ही म्हणणार की एमओक्यू माझी 10 आहे किंवा एमओक्यू माझी 100 आहे वगैरे, हम्म. ठीक आहे, पण तुझा आयटम काय आहे, तो ज्याला मी विकते त्याला माहीतच नाहीये, तर तो का 100 घेईल तुझी वस्तू किंवा मी का घेऊ? बरोबर. बरोबर ना? विदिन इंडिया ठीक असतं, की मी घेतलं रुपीजमध्ये पे केलं. पण तो जेव्हा युरो किंवा डॉलर देणार, तो तो वस्तू जोपर्यंत तो डोळ्यांनी बघत नाही, हाताने फील करत नाही, तो का पैसे देईल? बरोबर ना? त्यांनी हल्दीराम, एमडीएच किंवा इतर काही ब्रँड्स बघितलेले आहेत, H&M वगैरे. सो दे नो. पण तुम्ही म्हणणार की माझी कुर्ती छान आहे किंवा माझं हे छान आहे, फाईन. बट ते मी नाही पाहिलं किंवा त्यांनी नाही पाहिलंय. सो बिफोर पेइंग यू, तू म्हणणार की मिनिमम तुम्ही 10-12 घ्या. नाही, तुम्ही ऍटलीस्ट 4 पाठवा पहिले. लेट देम सी इट हाऊ इट इज. लेट देम गिव्ह अ रिव्ह्यू. मग एक दोघांचेही पॉझिटिव्ह रिव्ह्यू आले, देन मग आम्ही पण लगेच धडाधड टाकतो की बाबा हे कुर्तीज अवेलेबल आहे किंवा काय. आणि मग तेव्हा सांगतो आम्ही की बाबा दे, इतकं पाठव माल. तेव्हा मग माल भरायला काही नाही. पण जोपर्यंत बघितलंच नाही तोपर्यंत मी फर्स्ट टाइमर किंवा सेकंड टाइमरला नाही हे करत. म्हणजे असं. मला वाटतं सगळ्यांनाच हे खूप उपयोगाचं आहे. आणि ही गोष्ट कशी आहे ना, की असं बऱ्याच जणांना असं की आपण एक्सपोर्ट करावं, पण एक्सपोर्टची एक भीती असते. त्याच्यातल्या ज्या फॉर्मॅलिटीज असतात, ते सगळ्यांना लायसन्सेस असतात, तर त्याच्यामुळे पटकन कोणी इच्छा असली तरी सुद्धा करता येत नाही. पण हे कसं आहे की त्यांना त्यांचाच बिझनेस करायचा आहे, की फक्त तुमच्या वेअरहाऊस पर्यंत, नवी मुंबईच्या ऑफिस पर्यंत आणून द्यायचंय. तिथे मग त्यांना बाकीचे कुठचे लायसन्सेसची काही गरज नाहीये, किंवा म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट इंटरनॅशनल. पाहिजे किंवा त्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्याची काहीच त्यांना करायचं नाही. रेग्युलर जसा तो बिझनेस इथे करतायत, तसाच बिझनेस करताना जसं इतरांना सप्लाय करतात, तसंच तुम्हाला सप्लाय केल्यानंतर त्यांना त्यांचा बिझनेस वाढणार आहे. हो, मेन कसं आहे बघा, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की बेसिक जे लायसन्स असतात, फूड लायसन्स आहेत किंवा आयटम्सच्या रिलेटेड इंडियात जो लागतो ना कस्टम्स पर्यंत जाईपर्यंत लायसन्स, ते बघून घ्यायचे आहेत. ते क्लिअर असलं पाहिजे. कारण का एकदा तुम्हाला इंडियातलं लायसन्स आहे म्हणजे ते मान्यता त्याला मिळालेली आहे त्या प्रॉडक्टला, असं समजलं जातं. ठीक आहे, ते तुम्हाला बघायचंय. पॅकेजिंगवर जसं मी सांगितलंय तसं लक्ष द्यायचं, नुसतं प्लास्टिकच्या पिशवीत घालून नाही, कारण का इट डझंट लुक गुड इन इंटरनॅशनल मार्केट. जरा पॅकेजिंगवर ध्यान द्यायचं आहे तुम्हाला छान. आणि यू हॅव टू गिव्ह इट इन अ प्रॉपर, म्हणजे पॅकिंग हे टिल आवर ऑफिस. आणि जसं रेग्युलर तुम्ही चार्जेस असतात काय ते तुमचे सांगायचे. फक्त एवढं आहे की एकदा जर ह्याला डिमांड आली तर तुम्हाला इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुमचं प्रॉडक्ट पण जातंय आणि व्हॉल्यूम पण तुम्हाला मोठा मिळू शकतो. कारण का आम्ही इथे बसून नुसतंच इंडिव्हिज्युअली मी माझा बिझनेस करते असं नाहीये, पण त्या वस्तू आम्ही दुकानांना पण देतो. मग दुकानांकडे जाताना काय तुमची 10-20 वस्तू नाही जात, व्हॉल्यूम मध्येच वस्तू जातात. बरोबर. का नाही, व्हॉल्यूम मध्ये आपण नक्की तुम्ही करू शकता असं. खूप मस्त वाटलं आणि खूप छान माहिती मिळाली. हे खूप वेगळी गोष्ट आहे की माझ्या मते तरी कॉमनली माहिती नसते लोकांना ह्या गोष्टी. तर खूप छान. आणि तुम्ही एक वेगळाच बिझनेस म्हणता येईल याला, खरं बघायला गेलं तर. लोकांना नक्की याचा फायदा होईल. मी तुमचा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश केला तर चालेल ना? हो, चालेल, चालेल, नक्की आणि चालेल. तुमचा जो नवी मुंबईचा ऑफिस ऍड्रेस आहे, तो ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे. आणि सांगायचं म्हणजे एवढंच आहे की ज्यालाही म्हणजे की तुम्ही जेही करणार ना ते मन लावून आणि पॅशनेटली करा. मला तरी सांगायचंय, तुमच्या प्रॉडक्ट मध्ये तुम्हाला विश्वास असला पाहिजे की हे माझं प्रॉडक्ट आहे, हे खूप छान आहे आणि ते मी
प्रेझेंट करणार आहे. आणि यू हॅव टू बी व्हेरी ओपन अबाउट ऑल द थिंग्स. आणि तुम्ही कोणालाही द्यायच्या आधी पहिले सगळे टर्म्स अँड कंडिशन्स आणि रूल्स रेग्युलेशन्स नीट जाणून घ्या, चांगले डिस्कस करा पेमेंट टर्म्स वगैरे, आणि त्यानंतरच गो अहेड. कारण का खूप वेळेस काय होतं ना, लोक इंटरनॅशनली बिचारे पाठवतातही आणि मग पुढे काय ते शून्यात असतात. कारण का पुढे कसं होणार काय होणार ते त्यांनाही माहित नसतं. माल अडकला जातो खूप वेळेस, कस्टम्स मध्ये अडकून पडला जातो. सो यू बेटर, कारण का असं खूप जणांचं झालेलं आहे, सामान स्वीडन पर्यंत येऊन परत इंडियात गेले, कारण का स्वीडनच्या कस्टम्स मध्ये नाही क्लिअर झाले, बिकॉज ऑफ सम फॉर्मॅलिटीज नॉट डन ऍट इंडियन एंड. कळलं? म्हणजे हे असे आपल्याला पण अनुभव येतात की नाही, मला असं नाही, पण मला अप्रोच केलं मग काही लोकांनी की अरे माझा माल परत गेला, कारण का त्यांनी जसं नॉर्मल इंडियन पोस्टल सर्व्हिसेस वगैरे पाठवलेलं. आणि ते कसं असतं की तुम्ही काय पाठवता ना, त्या आयटमचं डिस्क्रिप्शन, वेट, प्राइस हे प्रॉपर डिस्क्राईब करून तुम्ही बॉक्सवर चिटकवलं पाहिजे. तुम्ही म्हणजे हे आमच्या ऑफिसमध्ये द्यायचं, मग ते चिटकवणार, पण तुम्हालाही दिलं पाहिजे ते डिस्क्रिप्शन. कळालं? ओके. तर लोकांना कसं की पोस्टल सर्व्हिस मध्ये गेले आणि त्यांना काही म्हणजे नाही, ठीक आहे, त्यांनी पत्ता टू अँड फ्रॉम टाकलं आणि दिलं. कस्टम्सला आल्यावर आत काय आहे ते आम्ही ते असं खोलायचं वगैरे नाही घेत ना, आम्हाला माहित नाही आत काय, वी कॅनॉट सेंड इट बॅक, असं झालेलं आहे. तर ते डिस्क्रिप्शन पासून सगळं हे इम्पॉर्टंट असतं. ऑफकोर्स ही माहिती आपण त्यांना काही टेम्पलेट्स बनवलेले आहेत का, की हुड आयटम असेल तर त्याच्यावरती हे सगळं असलं पाहिजे? हो, ते तुम्हाला मिळतील. ऐरोली ऑफिस मधून मिळेल, कारण का अच्छा. ते तिकडे असतं. सो आय लास्ट देम टू, म्हणजे जर कधी काय असेल तुम्हाला पाहिजे असतील लोकांपर्यंत पोहोचवायला, तर ते आम्ही डेफिनेटली देऊ. जोही ओके. अप्रोच करेल किंवा काय ना, त्यांना ही सगळी व्हॉट्सअपवर किंवा ही माहिती आपण नक्कीच देऊ, की अच्छा. इवन दे कॅन कॉल माय ब्रदर, म्हणजे जे आहेत, म्हणजे खूप जणांनी त्यांना कॉल करून घेतलेली आहे माहिती, की म्हणजे आम्हाला हे पाठवायचं आहे समजा दुसऱ्या कुठे, काय काय लागेल. सो दे विल गाईड देम की यासाठी काही डॉक्युमेंट्स लागतील किंवा काय लागेल ते सगळं करतील. ओके. नक्की. खूपच छान, खूप माहिती पण मिळाली आणि खूप मस्त झालं. आणि आता हे आपल्या इंडियापेक्षा आपण 3.5 तास तुम्ही मागे आहात, म्हणजे हा, जेवण झाल्यानंतर घाईघाईत येऊन बसायला लागलं इंटरव्ह्यूला, पण तरी हा सगळा वेळ तुम्ही दिलात ना, त्यामुळे खूप थँक्यू. माझ्या आणि तुम्हाला थँक्यू. कारण का मलाही असं कोणाला खरोखर जर इच्छा असेल मनापासून करायची आणि बोलावंसं वाटलं, तर तुम्ही बघितलं की मी वेळ नसतो, किती वेळा आपल्या होय. दोघांचं असं झालेलं आहे की तुम्ही मला मेसेज टाकले आणि मी कशा ना कशात तरी अडकले, पण मी आजचा दिवस ठेवलेला साईडला. आणि ही जे आपलं आहे ना, ते खूप जणांनी करावं आणि काहीतरी असं म्हणजे काहीतरी वेगळं लाईफमध्ये. जसं मलाही माहित नव्हतं की मी आज आय विल एंड अप डुइंग दिस. तर असं करा आणि पॅशनेटली करा. मला आवडेल शेअर करायला. कोणालाही कधी काय वाटलं विचारावंसं, बोलावंसं, तर डेफिनेटली दे कॅन मेसेज मी. जरूर जरूर जरूर, याचा सगळ्यांना फायदा होईल. ओके. ओके. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार.